पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालाचे आजचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपण सर्व जमलेलो आहे। आजच्या या व्याख्यानमालेच्या म्हणून लाभलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शालिनीताई विखे पटेल आणि आजचे हे पुष्प गुंफणारे आजचे वक्ते श्री सतीश खाडे सर, लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील, प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, सर्व प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे मी आज या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या पुष्पाने भारावून गेलेल्या, सुगंधाने भारावून गेलेल्या या प्रांगणात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। माणसाच्या, मनुष्याच्या मूलभूत गरजा म्हटल्या तर आपण 3 गोष्टी आठवतो, त्या म्हणजे अन्न। या युगामध्ये त्याच्या व्यतिरिक्त पण आपण काही गोष्टी जोडतो, त्याच्यामध्ये एक मोबाईल पण आलेला आहे इंटरनेटच्या या जगात, आणि शिक्षण या मूलभूत गरजा झाल्या। पण तसं पाहिलं तर हे जे अन्न, वस्त्र, निवारा आहे, निवाऱ्याशिवाय आपण जगू शकत नाही का? नक्कीच जगू शकतो। वस्त्राशिवाय आपण जगू शकत नाही का? नक्कीच जगू। शिवाय जगू शकतो की नाही? वाह, जगू शकतो। 3 महिने आपोरण उपोषण करतात आणि बरेच काही जण तर वर्षभर पण अन्नाशिवाय जगू शकतोय। पण याच्या व्यतिरिक्त पण आपल्या काही मूलभूत गरजा आहेत, त्याच्यामध्ये मी म्हणेल कोण समजा अन्नाशिवाय जगू शकेल तो एक 3-4 दिवस तरी पाण्याशिवाय, पाण्याचा एक थेंब न घेता जगू शकेल। त्याच्यावरती पण आहे हवा। हवेशिवाय आपण क्षणभरी जगू शकणार नाही, बरोबर आहे? पण जेव्हा आपण मूलभूत गरजच जाणवली नाही, गरजच भासली नाही, आणि त्या म्हणून अन्नापेक्षा, वस्त्रापेक्षा, निवारापेक्षा अधिक गरज असलेला, ज्याच्याशिवाय आपण जगूच शकत नाही असं पाणी। पाणी जर म्हणाल तर पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे? 71% पाणी आहे आणि 29%च जमीन आहे। म्हणजे पाणी तर खूप मोठ्या प्रमाणात आहे, पण या पाण्यापैकी किती पाणी आपल्या उपयोगाचं आहे? ते 71% पेक्षा 1% पण पाणी आपल्या उपयोगाचं, 1% पेक्षा पण कमी पाणी आपल्या उपयोगाचं आहे। आणि या 1% पेक्षा कमी असलेलं पाणी जे आहे त्यातला आजपर्यंत आपण 70 ते 80% पाणी हे पोल्यूट करून ठेवलेलं आहे, पोल्युशन करून ठेवलेलं आहे। एक 20-25 वर्षापूर्वी कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती की आपण पाणी हे विकत घेऊन पिऊ। आज 20 रुपये लिटर प्रति लिटरने आपल्याला पाणी घेतो आपण, आणि मला वाटते येणाऱ्या 20-25 वर्षात नक्कीच या पाण्याची किंमत 100 रुपये पर लिटरही असेल की नाही याची शाश्वती देता येत नाही। इव्हन गंगेच्या पाण्यामध्ये मृत अवस्थेत असलेल्या व्यक्तीला संजीवनी देण्याची क्षमता होती, आणि त्या गंगेच्या पाण्याला पण आपण दूषित करून ठेवलं आहे। आणि मनुष्याचे जर हे असेच व्यवहार चालू राहिले तर नक्कीच आपण सर्व लोक या टायटॅनिकचे प्रवासी असू। आणि म्हणून आज हे जे दुसरं पुष्प गुंफल्या जाणार आहे या व्याख्यानमालात, ते एक महत्त्वाचं पुष्प ठरेल। आणि त्यासाठी मला आजचे जे वक्ते आहे श्री सतीश खाडे यांचे ओळख करून देण्याची जबाबदारी दिली, मी तो माझा सन्मान समजतो आणि त्यांची ओळख करून देऊ इच्छितो। सन्माननीय श्री सतीश खाडे हे आपल्या प्रवरा कुटुंबातीलच आहे। 1989 मध्ये त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये प्रवरा रूरल इंजिनिअरिंग कॉलेजमधून डिग्री प्राप्त केलेली आहे। त्यानंतर त्यांनी आपला बांधकाम व्यावसायिक म्हणून ते वर्क करता आहेत।
पाण्यावर त्यांचं खूप मोठं वर्क आहे आणि एक गाढा अभ्यास पाण्यावर, कारण की पाण्यावर काम करणारे फार कमी मोजके लोक आहेत आपल्या पूर्ण देशामध्ये आणि त्यापैकी एक सतीश खाडे सर आहेत. भारतीय जलसंस्कृती मंडळ पुणे शाखेचे ते अध्यक्ष आहेत आणि खरं तर ते आपल्या प्रवरा कुटुंबाशी पण संबंधित आहे. आपली जे इंजिनिअरिंग कॉलेजची माजी विद्यार्थी संघटना आहे त्याचे पण ते अध्यक्ष आहेत. एक जलसंवाद मॅसिक म्हणून त्याचे ते सहसंपादक आहे आणि गेली 17 वर्ष ते जल साक्षरतेवर टिप्पणी करत आहेत, लिहित आहेत. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी पाणी आणि पर्यावरण विषयक विविध कामे, यात जलसंवर्धन, बंधारे दुरुस्ती, आरओ प्लांट उभारणी, नळांना फ्लो एरिएटर्स बनवणे, जल साक्षरतेसाठी जलोत्सवाचे आयोजन करणे, रोटरी वॉटर ऑलिम्पियाड स्पर्धेचे आयोजन, पाणी विषयक वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन, पाणी व पर्यावरण विषयक विविध परिषदामध्ये वक्ता म्हणून सहभाग. गेली 12 वर्ष त्यांनी पाणी विषयक पाणी विषयक विषयावर जवळपास 500 पेक्षा जास्त व्याख्याने आणि कार्यशाळा घेतलेल्या आहेत. पाण्याच्या संदर्भात स्टॅबिलिटी ऑफ फेरो सिमेंट चेक डॅम्स, इफिशियंट यूज ऑफ ड्रिप इरिगेशन, पीपल्स पार्टिसिपेशन इन ग्राउंड वॉटर रिचार्ज यावर विविध शोध निबंध त्यांचे राष्ट्रीय परिषदामध्ये त्यांनी प्रेझेंट केलेले आहेत. दैनिक व मासिकातून लिखाण त्यांचं नित्य चालू असतंय आणि विशेषतः दैनिक अग्रवनमध्ये एका वर्षात शेती व पाणी या संदर्भात जवळपास 45 लेख त्यांचे प्रसिद्ध झालेले आहेत. निसर्गाची नवलाई, जीवसृष्टीतील अनेक चमत्कारिक बाबींची माहिती सांगणारे ही ऑडिओ पॉडकास्टची निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि या सर्व कार्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी आतापर्यंत गौरवान्वित करण्यात आलेले आहे. त्यामध्ये लुपिन फाउंडेशन राजस्थानकडून मिळालेला ग्रामोदय पुरस्कार हा 2008 साली त्यांना प्राप्त झालेला आहे. पर्यावरण रक्षक सन्मान हा तरुण भारत संघ अलवर राजस्थान यांच्यातर्फे त्यांना 2019 मध्ये प्राप्त झालेला आहे आणि PA इनामदार सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा पण 2019 मध्ये त्यांना प्राप्त झालेला आहे. रोटरी क्लब याचे ते बरेच वर्ष सदस्य राहिलेले आहे आणि 2011 आणि 12 मध्ये त्यांनी रोटरी अध्यक्षपदाची जबाबदारी पण निभावली आहे. खरंच असं एक ज्यांचा गाढ अभ्यास आहे या जलविषयक, त्यांचं आज आपल्याला मार्गदर्शन लाभते आहे. त्यांचा विषय आहे सगळे जग टायटॅनिकचे प्रवासी. तरी मी माननीय अध्यक्ष मॅडम यांना विनंती करतो की त्यांना त्यांचा यथोचित सत्कार एक मानचिन्ह देऊन करण्यात यावा अशी त्यांना विनंती करतो. सन्मान होतो आहे. आजच्या या द्वितीय पुष्पाच्या अध्यक्षा आपल्या सर्वांच्या मार्गदर्शिका सौ शालिंता विखे पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे. लढत, सहकार धुरी व देह वेचावा कारणी हे ग्रंथ देऊन त्यांना संयोजन समितीच्या वतीने सन्मानित केलं जात आहे. त्याचबरोबर साई निर्माण ग्रुप बचत गटाच्या माध्यमातून एक किट त्यांना दिली जात आहे. त्यामध्ये अगरबत्ती आहे, धूप आहे, ही जी साईबाबांना जी फुलं अर्पण केली जात आहेत त्यापासून बनवलेली ही किट आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. धन्यवाद. अच्छा, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम या परिवर्तन करणाऱ्या भूमीला वंदन करतो आणि ते जे परिवर्तन ज्यांनी घडवून आणलेलं आहे, गेली 50-60 वर्ष ही भूमी परिवर्तनाचीच राहिलेली आहे. त्याचे पहिले जनक आदरणीय पद्मश्री, त्यानंतर खासदार साहेब आणि आता नामदार साहेब पण
त्याच पद्धतीने वाटचाल करतात. ही परिवर्तनाची भूमी असं मी म्हटलं कारण मित्रांनो, साखर कारखाना आणि त्याचा किस्सा किंवा त्याची माहिती आपल्याला आहे की भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना व्यासपीठांवरनं सांगतो. ती गोष्ट अशी की महाराष्ट्र हा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आजही म्हटलं जातं. त्याची गंगोत्री प्रवरानगरमध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की 80च्या दशकामध्ये पहिलं प्रायव्हेट पॉलिटेक्निक हे प्रायोगिक तत्वावर प्रवरानगरमध्ये सुरू झालं आणि ते यशस्वी होतं आहे हे कळत असतानाच, त्याचे 3-4 वर्षे पूर्ण होत असतानाच विना अनुदानित तत्वावर तंत्रज्ञान शिक्षण महाराष्ट्रामध्ये येऊ शकतं, करू शकतं, हा धडा राज्यकर्त्यांना मिळाल्यामुळे पहिले 6 इंजिनिअरिंग कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये निघाले. त्याच्यामध्ये प्रवरानगरचं नाव पहिलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस आले. यामध्ये अनेक देशातून विद्यार्थी इथे शिकायला आले. इथे इंजिनियर्स भरपूर आहेत म्हणून कारखाने निघाले आणि कारखाने आहेत म्हणून मुलं महाराष्ट्रात शिकायला येऊ लागले आणि मग हे चक्र सुरू झालं आणि महाराष्ट्राचं इंडस्ट्रियलायझेशनमधला प्रथम क्रमांक हा यामुळे टिकून आहे कारण महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रतीचे इंजिनियर्स उपलब्ध आहेत म्हणून आहे. आणि त्याची गंगोत्री, त्याची सुरुवात ही प्रवरानगरच्या पॉलिटेक्निकमधनं झाली आहे आणि पॉलिटेक्निक इथंच भरत होतं. मी ज्यावेळी 84 साली कॉलेजला ॲडमिशन घेतली त्यावेळी ह्या कॉलेजमध्ये 7 कॉलेजेस भरत होते. मी माझा विषय सुरू करण्यापूर्वी माझ्या मनातल्या अनेक वर्षांच्या ज्या भावना आहेत, कृतज्ञतेच्या भावना आहेत, त्या मला व्यक्त करू द्या. इथे 7 कॉलेजेस, पॉलिटेक्निक, ITI, मुलींचं पॉलिटेक्निक, फार्मसी कॉलेज, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज आणि इंजिनिअरिंग कॉलेज सुरू झालं, ते पण इथे सुरू झालं. आमचं कॉलेज सकाळी 7:30 ते 8:30 एक लेक्चर असायचं, संध्याकाळी 6:30 ते 8:30 3 लेक्चर असायचे. या परिस्थितीत सुरू झालेलं कॉलेज नंतर 4च वर्षामध्ये 80 एकरात गेलं आणि बघता बघता या संस्थेने हजारो इंजिनियर्स, यशस्वी इंजिनियर्स समाजाला दिले. त्यापैकी मी एक आहे आणि मला या भूमीबद्दल, या व्यक्तींबद्दल कायम आयुष्यभर कृतज्ञता आहे. त्यामुळे मी सगळ्यात सुरुवात केली या भूमीला वंदन करण्याची. त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात. 40 वर्षापूर्वीची ही मी गोष्ट सांगतोय. 40 वर्षानंतर तर हे कॉलेज ऑफ एक्सलन्स, भारतामध्ये फार मोजकी कॉलेज ऑफ एक्सलन्स आहे. त्यामध्ये PUP कॉलेज आहे. हे सुद्धा मी फार गौरवाने विविध ठिकाणी सांगतो कारण हे भाग्य हे कष्टाविना मिळत नाही. हे भाग्याची गोष्ट नाही आहे, ही कष्टाशिवाय मिळत नाही. आणि ही गुणवत्तेची कास धरणं आणि ती गुणवत्ता किती पराकोटीला न्यायची त्याची ही विविध उदाहरणं आहेत. आणि अशा वेळी अशा व्यासपीठावर येऊन बोलणं हे किती जबाबदारीचं आहे याची मला जाणीव आहे. आपल्या विषयाकडे वळू. सगळं जग टायटॅनिकचे प्रवासी. आजचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न काय आहे सगळ्यांसमोर? आजच्या युवकांसमोरचा प्रश्न कोणता आहे? कोणता आहे? राखीव जागा, राष्ट्रवाद, इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा ज्यामुळे आपलं अस्तित्व आहे तो विषय सगळ्यात ज्वलंत आहे. मित्रांनो, कोविडच्या काळामध्ये आपण अनुभव घेतला. आपल्या खिशात नोटांचे बंडल होते पण आम्ही ऑक्सिजनला महाग होतो. नैसर्गिक स्त्रोतांचा आम्ही केलेला, आमच्या पिढीने, आमच्या आधीच्या पिढींनी केलेला जो ऱ्हास आहे, त्याच्या ज्या चुका आहेत त्याची शिक्षा तुमच्या पिढीला भोगावी लागणार आहे किंवा भोगावी लागते. पुढच्या 50 वर्षामध्ये तुमच्या खिशामध्ये पैसे असतील, भरपूर संपत्ती असेल, परंतु स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा, स्वच्छ अन्न, विषमुक्त अन्न मिळणं ही सगळ्यात मोठी, सगळ्यात स्ट्रेस देणारी, सगळ्यात मोठी समस्या असणार आहे. किंबहुना त्याची सुरुवात झालेली आहे. मला असं वाटतं एक छोटीशी क्लिप पाहून आपण याची सुरुवात करूया. ती क्लिप आपल्याला दाखवतो एक प्रातिनिधिक स्वरूपात, आणि हे काय आणि कशामुळे झालं ते आपण बघूया. साऊंड द्या, साऊंड
साऊंड शिवाय त्याची मजा येणार नाही. नाही काही करता येईल का? कंटिन्यू करायचं? ठीक आहे, पीपीटी द्या. मध्ये मित्रांनो, जगातली या सहस्त्रकातली सगळ्यात महत्त्वाची बातमी, जगातली या सहस्त्रकातली, पाण्याचं ट्रेडिंग शेअर मार्केटला सुरू झालं आहे. कॅलिफोर्नियाच्या स्टॉक मार्केटला पाण्याचं ट्रेडिंग सुरू झालं आहे आणि पाण्याचं ट्रेडिंग अमेरिकाभर पसरायला पुढचे 5 वर्ष लागतील आणि जगामध्ये पसरायला पुढचे 10 ते 15 वर्ष पुरेसे आहेत. पाण्याचं स्टॉक मार्केटला विक्री सुरू झाली आहे. सोनं, चांदी, शेअर्स सारखं पाण्याची विक्री सुरू झाली आहे आणि ती गंभीरता किती आहे हे पुढच्या काही मिनिटात आपल्याला समजेल. दुसरी बातमी आहे की कोपऱ्यातले 3 जे लोक दिसत आहेत, हे 3 लोक नोबेल पारितोषिक विजेते आहेत. 2021चं नोबेल फिजिक्सचं नोबेल या 3घांना मिळालं. त्यापैकी 2 जण एका विषयाला आहे आणि 1 जण एका विषयाला जो आहे त्याला 92व्या वर्षी ते नोबेल पारितोषिक मिळालं, ॲट द एज ऑफ 92. आणि ते कशाबद्दल मिळालं? 50 वर्षापूर्वी त्याने सांगितलं होतं की ज्या प्रकारे आता कार्बन डायऑक्साईड आणि ग्रीन हाऊस गॅसेस येत आहेत त्याचा परिणाम लवकरच ग्लोबल वॉर्मिंग होणार आहे आणि यातून हवामान बदल हे संकट येणार आहे. 50 वर्ष जगाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आजही माझं मत आहे की सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. किमान नोबेलच्या ज्युरींना तर समजलं की होय, ग्लोबल वॉर्मिंग आलंय आणि ग्लोबल वॉर्मिंग आपल्या दारात, आपण आता त्याची फळं, त्याचे कडू फळं आज आपण भोगतोय, हे 50 वर्षापूर्वी सांगितलं. तसंच हे घड्याळ न्यूयॉर्कच्या चौकात लावलेलं आहे. 21 सप्टेंबर 2021ला हे घड्याळ न्यूयॉर्कच्या चौकात आहे आणि हे चौकातलं घड्याळ सांगतंय की हे मानवा जागा हो, तुझ्याकडे ग्लोबल वॉर्मिंग पासून वाचण्यासाठी, त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी तुझ्या हातात 7 वर्ष 102 दिवस 12 तास 11 मिनिट आणि 10 सेकंद आहेत. सेकंदाला ते आठवण करून देत आहेत की ही पृथ्वी, ही सृष्टी, तुम्ही या काळात जर तुम्ही काळजी घेतली नाही आणि त्याच्यावर उपाययोजना केल्या नाही तर या सृष्टीचा अंत किंवा विध्वंस अटळ आहे. हे घड्याळ न्यूयॉर्कमध्ये लावलं आहे आणि खाली आहे ते विद्यार्थी आहेत, युरोपमधले विद्यार्थी. तेरा वर्षाची ग्रेटा थनबर्ग, 13 वर्षाची मुलगी ग्लोबल वॉर्मिंगच्या माहितीने झपाटली जाते, दुःखी होते. स्वीडनमधली ही मुलगी त्यांच्या संसदेसमोर उपोषणाला बसते. तिच्या आई वडिलांसहित सगळा समाज तिला मूर्ख ठरवतो, हट्टी ठरवतो, परंतु ती हटत नाही आणि एक दिवस पुढच्या काही महिन्यामध्ये हे वारं पूर्ण युरोपभर पसरतं आणि फ्रायडे फॉर फ्युचर ही चळवळ चालू होते आणि लाखो विद्यार्थी हे रस्त्यावर येतात आणि तिथल्या शासनाला सांगतात, आम्ही जिवंतच नाही राहिलो तर आम्हाला शाळेत जाऊन काय उपयोग आहे. कारण ग्लोबल वॉर्मिंगचं येणारं संकट आहे, ते संकट त्या पिढीने ओळखलंय, त्या देशाने ओळखलंय. आमच्याकडे याची वार्ता तरी आहे का? आम्हाला याची जाणीव तरी आहे का? आम्हाला ग्रेटा थनबर्ग तरी माहिती आहे का? जाऊ द्या, ग्लोबल वॉर्मिंग हा अतिशय गुळगुळीत आणि चेष्टेचा विषय करून ठेवलेला आहे. ग्लोबल वॉर्मिंग हा गुळगुळीत झालेला शब्द आजकाल कोणी बोलतं. खरं तर चंद्रावर आपण इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी इतक्या सेकंदांनी दक्षिण बाजूला पोहोचणार आहोत, हे कागदावर कॅल्क्युलेशन करून ते बरोबर त्यावर हुकूम त्या यानाला उतरवणं, हे कौशल्य साधलेल्या मनुष्याच्या तीव्र बुद्धीने, त्या बुद्धीनेच आज घात केलाय. आणि आज निसर्गाचा विध्वंस करत करत आम्ही त्या घड्याळाची टिकटिक रात्रंदिवस ऐकतोय. ग्लोबल वॉर्मिंग, तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंग बद्दल आपल्याला काय माहिती आहे? 2 डिग्री टेम्परेचर वाढणार आहे, 1.5 ते 2 डिग्री. आणि त्याच्यापेक्षा आणखी एक वाक्य माहिती असलं तर अंटार्क्टिकाचा बर्फ वितळणार आहे
तो समुद्रात येणार आहे, समुद्राची पातळी वाढणार आहे आणि त्यातून कलकत्ता, मुंबई यासारखी समुद्राकाठची शहरं बुडणार आहे. झाला निबंध लिहून आमचा ग्लोबल वॉर्मिंग. याच्या पलीकडे काय काय आहे? वानगी दाखल उदाहरणं सांगतो तुम्हाला. जून 18 अंटार्क्टिकावरचा बर्फ डायरेक्ट 15 ते 18 डिग्री टेम्परेचरचा फरक आला. -40 डिग्री टेम्परेचर असणारं ते ठिकाण एकदम 18 डिग्रीने टेम्परेचर वाढलं आणि गॅसवर बर्फ वितळायला ठेवावा असा बर्फ वितळू लागला आणि सगळ्या शास्त्रज्ञांना थंडी भरली. जानेवारी 20 ऑस्ट्रेलियातलं टेम्परेचर. ऑस्ट्रेलिया नॉर्मली आपल्याला माहिती आहे की थंडी असलेला किंवा थंड असलेला प्रदेश आहे, परंतु तिथलं टेम्परेचर 50 ते 52 डिग्री गेलं. कांगारू त्यातनं सुटले नाही, कांगारू मेले, अनेक प्राणी मेले, पक्षी झाडावरनं पटपटा खाली पडून मेले आणि लाखो माशांचा थर समुद्रावर तरंगू लागला. ते त्या टेम्परेचरला सस्टेन होऊ शकले नाही. ऑस्ट्रेलिया. आपण टीव्हीवर बातम्यांमध्ये बघतो, अमेरिकेत किंवा दक्षिण अमेरिकेत, युरोपमध्ये जंगलांना लागणारी वनवे जे आहेत, आगी, हे आपोआप लागत आहेत. इट्स अ इफेक्ट ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ह्या तर वानगी दाखल आहे. आणखी 2 उदाहरणं मी तुम्हाला सांगतो. कॅलिफोर्निया नावाचा राज्य आहे अमेरिकेतलं, ज्या राज्यामध्ये आपल्या कोकणापेक्षा कितीतरी अधिक डोंगर आणि कितीतरी अधिक झाडी आहेत. आपण भूगोलाच्या पुस्तकात आणि विज्ञानाच्या पुस्तकात शिकलेलो असतो की जिथे डोंगर आणि झाडी भरपूर असतात तिथे भरपूर पाऊस पडतो. कॅलिफोर्नियात हे सगळं असताना कॅलिफोर्नियात 2006 ते 2017 11 वर्ष दुष्काळ होता. 11 वर्ष दुष्काळ होता. त्याच्या उलट दुबई 2018ला आपल्याकडे क्लिप फिरत होत्या. दुबईला गुडघाभर पाणी साठेल इतका पाऊस झाला होता. ज्या दुबईमध्ये हजारो किलोमीटर कुठे झाडी नाहीत, डोंगर नाहीत, तिथे एवढा पाऊस पडला होता की गुडघाभर पाणी साठलेलं होतं. ही 2 उदाहरणं पुरेशी आहेत एक्स्ट्रीम क्लायमेट सांगण्यासाठी. कॅलिफोर्नियाचा 11 वर्षाचा दुष्काळ आणि दुबईचा झाड आणि डोंगर नसतानाचा पाऊस. मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याकडची उदाहरणं सांगतो. उत्तराखंडमध्ये आलेले ढगफुटी किंवा सांगली कोल्हापूरमध्ये आलेली 2019-20ची ढगफुटी हा 10 वर्षातून कधीतरी होणारा नैसर्गिक आविष्कार आहे, निगेटिव्ह आविष्कार. परंतु त्या काळात 10 दिवसात 2दा ढगफुटी झाली. भारताच्या किनारपट्टीवर 4 चक्रीवादळ एकाच वर्षात आले. एकाच वर्षात 4 चक्रीवादळ जगाच्या इतिहासात, भारताच्या इतिहासात कधीच नाही. त्यातही अरबी समुद्रावर वादळ आलं. आपल्या जवळ आलं आहे. ग्लोबल वॉर्मिंगची ही जी दिसणारी प्रतिक्रिया आहे किंवा दिसणाऱ्या गोष्टी या आहेत. अदृश्य गोष्टी काय आहेत किंवा आपण आपल्या समोरून आलेल्या गोष्टी काय आहेत त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगतो. आर्क्टिक हा बर्फ सगळा वितळतोय आणि तुम्हाला सांगतो पृथ्वीवरच्या गोड्या पाण्याचं जे काही 1% पाणी, गोडं पाणी आहे ते ह्या बर्फाच्या रूपात साठलेलं आहे आणि ते हळूहळू संपायला लागलं आहे. बर्फांच्या नद्या किंवा बर्फापासून तयार होणाऱ्या ज्या नद्या आहेत, हिमनद्या, त्यांचा उगम 15-16 किलोमीटर अलीकडे यायला लागला आहे. हिमालयात पण ते घडतंय. हिमालयात पण ग्लेशियर वितळत आहेत आणि नद्यांचा उगम 13 ते 14 किलोमीटरने खाली आला आहे. हळूहळू हा बर्फ वितळत जाईल आणि हा बर्फ वितळल्यानंतर, संपल्यानंतर किंवा संपत चालल्यानंतर नद्या आटत जातील. आपल्या गंगेला मॅक्झिमम पाणी सगळं बर्फ वितळण्याचंच आहे ना. दुसरा इफेक्ट काय? समुद्राचं जे पाणी आहे, आपल्याला काय माहिती आहे, आपल्याकडचा इथला जो समुद्र आहे हा समुद्राच्या कडेला सह्याद्रीचा डोंगर आहे. या सह्याद्रीच्या डोंगरामुळे आपलं जंगल डोंगरावर आहे, समुद्राखाली आहे. परंतु जगात सगळीकडे असं नाही आहे. ज्यावेळी हे 2 मीटर 3 मीटरने लेव्हल समुद्राची वाढेल त्यावेळी हे खारं पाणी समुद्राच्या बाहेर येणार आहे. बाहेर आल्यानंतर बाजूला जी झाडी, जी जंगल आहे, त्या जंगलामध्ये हे पाणी शिरल्यानंतर ती झाडं एक दिवस सुद्धा जगू शकणार नाही खाऱ्या पाण्यामुळे. म्हणजे ती झाडं, ती जंगलं नष्ट होतील आणि जंगलं नष्ट झाल्यामुळे ते जंगल जे काम करत आहे कार्बन डायऑक्साईड शोषण्याचं
आणि ऑक्सिजन सोडण्याचं ते चक्रच बंद होऊन जाईल. म्हणजे ऑक्सिजन तर मिळणार नाहीच, पण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढणार. जंगलांवर होणारा परिणाम, नद्यांवर होणारा परिणाम, त्यानंतर समुद्रावर काय परिणाम होणार. आपल्याला असं वाटतं समुद्र काय, पृथ्वीचा 3/4 भाग समुद्राने व्यापलेला आहे. हा व्यापलेला जो समुद्र आहे, ह्या समुद्राचं वैशिष्ट्य काय आहे, आपल्याला जो पृथ्वीवरचा जो ऑक्सिजन आहे, आपल्याला असं वाटतं की इथली जंगलं, इथली झाडं आपल्याला सगळं ऑक्सिजन देतात. ते अर्ध सत्य आहे. पृथ्वीवरचा 40% ऑक्सिजन हा समुद्रातून येतो. समुद्रामध्ये जे गवतांची जंगलं आहेत, शेवाळ आहेत आणि एक पेशीय जीवसृष्टी जी आहे ती सगळा कार्बन डायऑक्साईड शोषून घेते आणि ऑक्सिजन निर्मिती करते. ती समुद्रातल्या सगळ्या जीवसृष्टीला ऑक्सिजन ते गवत आणि शेवाळ पुरवतात. प्लस पाण्यावरचं जे वातावरण आहे याच्यातला 40% ऑक्सिजनचा वाटा त्यांचा आहे. त्यामुळे समुद्रावर होणारे परिणाम काय आहेत, हे समुद्र ज्यावेळी हा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे, हवेतला वाढलेला कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन हा ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ते त्यांची क्वांटिटी वाढल्यामुळे सूर्याचे जे इन्फ्रारेड लाईट आहेत ते इथे शोषून घेतले जातात आणि ते रिफ्लेक्ट होत नाहीत. ती सगळी उष्णता पृथ्वीच्या भोवतीच राहते आणि वातावरण वाढत चाललंय. म्हणजे इथला कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन वाढतोय. कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो समुद्रामध्ये, विरघळतो. तो हे एक पेशीय प्राणी आणि गवत घेतात, परंतु त्याची क्वांटिटी एवढी झाली आहे की ती शोषण्याची क्षमता संपलेली आहे. तरी कार्बन डायऑक्साईड उरला आहे समुद्रामध्ये आणि त्यामुळे ते पाणी ॲसिडिक झालंय आणि ते पाणी ॲसिडिक झाल्यामुळे त्या समुद्रातली जीवसृष्टी मरण पंथाला लागलेली आहे. एक पेशीय प्राणी असोत, मासे असोत, गवत असो, शेवाळ असो, हे मरण पंथाला लागलेलं आहे. म्हणजे उद्या समुद्रातली ऑक्सिजन निर्मिती सुद्धा दुर्दैवाने थांबणार आहे किंवा कमी होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग हे दिसतं तेवढं साधं प्रकरण नाही, ही सृष्टीच बुडणार आहे. मी तुम्हाला इथं घाबरायला आलेलं नाही आहे, पण आपल्या पुढचं खरं संकट काय आहे ते सांगण्यासाठी आणि जागा करण्यासाठी आलेलं आहे. समुद्रावर हा होणारा परिणाम केवळ त्याच्यावर राहत नाही, तर 40% पृथ्वीवरच्या माणसांच्या 40% माणसांचं अन्न समुद्रावर अवलंबून आहे. या भारताचा किनारा आपण जर पाहिला, ओरिसापासून खाली कन्याकुमारीपर्यंत, कन्याकुमारीपासून वर गुजरातपर्यंत, याच्या बाउंड्रीवरचे 40% लोकांचा किंवा जगाची सुद्धा हेच पर्सेंटेज आहे, 40% लोकांचं अन्न समुद्रावर अवलंबून आहे. आणि आजच समुद्राची काय अवस्था आहे, हे ग्लोबल वॉर्मिंगचा हा परिणाम. हे संकट इथपर्यंत राहत नाही. मातीवर काय परिणाम होतो याचा, आमचं टेम्परेचर वाढतं. हवेचं टेम्परेचर जेवढं असतं त्याच्यापेक्षा 5 ते 6 डिग्री टेम्परेचर सॉईलचं पहिल्या 2 ते 3 इंचात असतं. आणि ते 2-3 इंचामध्ये जे काही जीवाणू आहेत, जे खरं झाडांना अन्न देतात, अन्न पुरवतात. आपण अन्न साखळीत काय शिकतो, झाडं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, नंतर त्यांना प्राणी खातात, मग त्यांना त्या प्राण्यांना दुसरे शाकाहारी प्राणी झाडं खातात, मांसाहारी प्राणी त्या प्राण्यांना खातात. पण ही अन्न साखळी खाली जीवाणूंपासून सुरू होते. जमिनीतले जीवाणू हे त्या झाडांना जमिनीतले मिनरल्स आहेत ते कन्व्हर्ट करून त्यांना पुरवतात, म्हणून झाडं अन्न बनवू शकतात. अन्न साखळीची सुरुवात त्या जीवाणूंपासून आणि फंगस पासून होते, बुरशीपासून होते. ह्या टेम्परेचरला ते सस्टेन होऊ शकत नाही. गेल्या वर्षी आंब्याला आलेला बहार आणि त्याचं फळात न झालेलं रूपांतर, अशा अनेक झाडांचं यांचं झालेलं आहे. तो परिणाम हाच आहे. झाडांचे सेन्सेशन हे रॉंग सिग्नल्स देत आहेत. त्यांना बाहेरचं वातावरण जे आहे, टेम्परेचर आहे, ते रॉंग सिग्नल्स देत आहेत आणि झाडांचं बिहेवियर बदलत चाललं आहे. यंदाचं उदाहरण सांगतो, आपल्या जवळचं उदाहरण सांगतो. बहावा, पळस ही जंगलातली झाडं उन्हाळ्यात फुलतात. वसंत सुरू झाला की एप्रिलमध्ये त्यांना फ्लोरा येतो. आत्ता जर जंगलात जाऊन बघितलं या वर्षीचं चित्र, पळस आणि बहावा जंगलामध्ये फुललेले आहेत. इतका टोकाचा बदल हा अदृश्य रूपामध्ये सुरू आहे. गेल्या वर्षी ऊसाचं टनेज 30 का आलं, याचं उत्तर कोणत्याही शास्त्रज्ञाला देता आलेलं नाही. बरोबर आहे ना? पाऊस पाणी सगळं तेच होतं, खत तीच होती, पण सगळ्यांचं टनेज 30 वर आलं. ह्या ज्या गोष्टी आहे, ह्या अदृश्य गोष्टी
या असंच प्राण्यांवर होणारे परिणाम, जमिनीवर होणारे परिणाम आणि माणसांवर होणारे परिणाम तर आपण बघतोच आहोत. हे ग्लोबल वॉर्मिंगचं हे निसटतं चित्र मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. आता आपण पाण्याचं बघू. आपण ह्या हवेचं प्रदूषण आणि हवेच्या प्रदूषणातून निर्माण झालेल्या समस्या या अगदी थोडक्यात तुमच्या पुढे मांडल्यात नाही. आणि काय दुर्दैवाने आमच्या देशात किंवा जगामध्ये सुद्धा ह्या गोष्टी फारशा गांभीर्याने पाहिल्या जात नाहीत. परंतु ज्यांनी गांभीर्याने पाहिल्या, ग्रेटा थनबर्गचं आंदोलन आणि त्यातनं लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या मागोमाग लाखो माणसं ज्यावेळी युरोपमध्ये रस्त्यावर उतरली, त्यावेळी 3 मे 2019ला ब्रिटनने पहिल्यांदा एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी म्हणजे पर्यावरणीय आणीबाणी लागू केली. ज्या इंग्लंडने औद्योगिक क्रांतीला जन्म दिला, इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन 500 वर्षापूर्वी झालं, त्यांनी सांगितलं इंडस्ट्री बंद. एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी 3 मे 2019ला इंग्लंडमध्ये लागली, ब्रिटनमध्ये लागली आणि त्यानंतर हळूहळू पुढच्या 3 महिन्यात 39 देशांनी त्यांच्या देशामध्ये पर्यावरणीय आणीबाणी एन्व्हायरमेंटल इमर्जन्सी लागू केलेली आहे. किती लोकांना माहिती आहे? आमच्याकडे काय चाललंय? G20ची परिषद झाली. G20चा पहिला अजेंडाचा पहिला टायटल होतं एन्व्हायरमेंट. मला तर एकही बातमी एन्व्हायरमेंटवर वाचायला मिळाली नाही. उलट भारत दुबईमध्ये चालू असलेल्या परिषदेतनं बाहेर पडला, कारण आम्हाला दगडी कोळसा आयात करायचा होता आणि दगडी कोळसा हे त्याचं बिगेस्ट रिझन ऑफ कार्बन इमिशन आणि ते सगळ्या जगात बॅन होत असताना आम्ही काय करत आहोत? आम्ही कोळशावर वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहोत. कृपया याचा सकारात्मक अर्थ घ्या. आम्ही ह्या गोष्टीकडे गांभीर्याने बघत नाही. आम्हाला म्हणायचं व्यावसायिकांना, राज्यकर्त्यांना त्यांचे विषय आहेत, परंतु आमचे शास्त्रज्ञ कुठे आहेत? आमचे प्राध्यापक कुठे आहेत? ज्यांना हे कळतं आणि ज्याचे परिणाम दिसणार आहेत, जे त्याचा रिझल्ट देत आहेत, पेपर प्रेझेंट करतात. एकही माणूस, एकही आपल्याकडे देशामध्ये चर्चा होताना दिसत नाही. ही माझी खंत आहे. ही सगळ्यात मोठी गांभीर्याची गोष्ट आहे की आमचे जे बुद्धिवादी लोक आहेत यांनीही पूर्ण बुद्धीचे डोळे आणि समोरचे डोळे झाकून घेतले आहेत. ग्लोबल वॉर्मिंग हा त्यांना प्रश्नच वाटत नाही. आणि खरं मग मी म्हणतो की आम्ही टायटॅनिकमध्ये बसलेलो आहोत. टायटॅनिक पिक्चर तुमच्या पिढीने पाहिला की नाही मला माहीत नाही, पण आमच्या पिढीने टायटॅनिक चित्रपट बघितला. टायटॅनिक चित्रपट हा एका दमदार जहाजामध्ये, कधीच न फुटणाऱ्या जहाजामध्ये लोक सफरीला निघाले आणि 12 दिवसामध्ये टायटॅनिक ती हिमनगाला आदळली आणि ती टायटॅनिक फुटली आणि त्याच्यातलं कोणीच वाचलं नाही. आपण हा चित्रपट बघत असतो, त्यातल्या त्या सुंदर हिरोईन हिरो त्यांचं काम बघत असतो, ते सुंदर जहाजाचं इंटिरियर बघत असतो, ते मस्त नाचगाणं बघत असतो, पण आपल्या मनामध्ये हे चालू असतं की हे जहाज बुडणार आहे. आपल्या मनामध्ये करुणा असते, कारण हे जहाज बुडणार आहे, याच्यात एकही जण वाचणार नाही. अभ्यासक हेच बघताय की हे टायटॅनिक बुडतोय आणि जल्लोष चालू आहे. अभ्यासक ज्यांना ह्या गोष्टीचं गांभीर्य आहे ते ओरडून सांगतायत, परंतु नोबडी इज इन पोझिशन टू लिसन अँड टू थिंक अबाउट. सगळ्यात दुःखाची, सगळ्यात वेदनेची गोष्ट ही आहे पाण्याकडे. आणि म्हणून आपण हे टायटल आहे, आपण सगळं जग, आपणच नाही सगळं जग टायटॅनिकचे प्रवासी. पाण्याची काय अवस्था आहे? आमच्या आजोबाची पिढी याने मोठेने पाणी काढलं, म्हणजे 30-40 फुटाची विहीर सगळ्यात खोल असायची. आज 200 फुटावर पाणी लागलं तर वी आर लकी. 200 फुटालाच लागलं पाणी. यार मस्त परिस्थिती आमची. 400 फूट, 500 फूट, 600, 800, 1000, 1600 फुटापर्यंत बोरवेल गेल्यात. आता फक्त जमिनीतून लावारस काढायचा राहिला. पाणी तर संपलंय. लावारस तो एकदा निघाला की आमच्या जमिनी सुजलाम सुफलाम. हा पुढचं आता सरांनी उल्लेख केला, अहो गावचा ओढा असो किंवा गंगेचं पाणी असो, सह्याद्रीतली नदी असो, आम्ही कुठलं सगळं पाणी प्रदूषित करून ठेवलं. 84 लक्ष प्रजाती आहेत, नोन स्पीसीज, त्याच्यातली फक्त एक प्रजाती हे काम करते. कोणती ते मी सांगायची गरज नाही. अमरनाथला हिमालयात जाताना आपल्याला डायरियाचं इंजेक्शन, वॅक्सिन घ्यावं लागतं. का? ते हिमालयातलं पाणी सुद्धा शुद्ध राहिलेलं नाही. तुम्ही आधी वॅक्सिन घ्या आणि मग दर्शनात जा.
इथपर्यंत आम्ही पाण्याचा नाश केला. जमिनीतलं पाणी संपवलं, जमिनीतलं पाणी प्रदूषित केलं. आणि हा तुम्हाला आवडणार नाही विषय. शेतीतले रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांनी सगळ्यात मोठा विध्वंस मांडलेला आहे. त्यातनं होणारं जे पोल्युशन आहे त्याच्यावर आपण पुढे बोलूच. पण हे सुद्धा पोल्युशन, हे सगळ्यात मोठं पोल्युशन. आपल्याला प्रदूषण म्हणजे काय, इंडस्ट्री आणि वाहत्या नद्या असं वाटतं, प्रदूषण घेऊन वाहणाऱ्या नद्या. पण हे आमच्या दारात, आमच्या शेतात, आमच्या पिकात, आमच्या जमिनीत, आमच्या सगळीकडे, आमच्या दुधात हे सगळं उतरलंय. आम्ही रोज हे प्रदूषण आपल्यापासून सुरुवात होते. सगळ्यात इंडिव्हिज्युअल कल्प्रिट. आपण रोज सगळ्या गावांमध्ये बघा, शहरांमध्ये बघा, मलमूत्र हे सरळ नदीत सोडून दिलेलं आहे किंवा प्रवाहात सोडून दिलेलं आहे. प्रवाह राहिलेच नाही, पात्रांमध्ये सोडून दिलेलं आहे. त्या खालोखाल आपण रोज वापरतो ते डिटर्जंट, साबण, टूथपेस्ट हे करता करता 40 ग्रॅम एव्हरी डे एव्हरी पर्सन हे इनऑर्गॅनिक केमिकल आम्ही पाण्यात सोडतोय. याचा परिणाम, याची आकडेवारी फक्त ऐका. आमची पुण्याची लोकसंख्या आहे 70 लाख. रोजचं 40 ग्रॅम हे 2,80,000 किलो केमिकल्स, 2,80,000 किलो केमिकल्स रोज आम्ही मुळामुठीत सोडतो. पुणे जिल्ह्याची आकडेवारी वेगळी, महाराष्ट्राची वेगळी, भारताची वेगळी आणि जगाची वेगळी. सगळं पाण्यात जातं. हे केमिकल्स, हे पेट्रोलियम मधले वेस्ट पदार्थ हे आमच्या भूजलात जातात. आमच्या ह्याच्यात सीस, क्रोमियम, झिंक हे मटेरियल. एवढंच काय, आम्ही पुणेकर एवढे भाग्यवान आहोत. आमचं खडकवासल्याचं पाणी पण आता आमचं जे प्यायचं पाणी आहे त्याच्यात अनेक गटारी येऊन मिळत आहेत. आम्हाला भानच नाही आहे. आणि दुर्दैवाने हे सगळं जे पाणी आहे, आम्ही सह्याद्रीचे जेवढ्या म्हणून नद्या त्या अडवल्या, त्या नद्यांचं पाणी आम्ही शहरचे लोक पितो आणि त्याचं सगळं वेस्ट वॉटर कडून आम्ही पुढे सोडतो. मला कायम लाज वाटते स्वतःची, मी पुण्यात राहतो त्याची, की निसर्गातलं सगळ्यात स्वच्छ पाणी आम्ही वापरतो आणि पुढे मलमूत्र प्यायला लोकांना पाठवतो, त्याचं ट्रीटमेंट सुद्धा करत नाही. ती लोक माणसं नाही, ती लोक आमचे भाऊ नाहीत, ते दुसऱ्या देशातले शत्रू पक्षातले आहेत. पण कोणीच कोणाचं वाली नाही आहे आणि कोणीच त्याच्या बोलायला तयार नाही आहे. हे सगळं जे प्रदूषण आहे हे पुढे जातं, ते उजनीत साठतं. उजनीत साठून पुढे तेच नगर जिल्ह्यातल्या, सोलापूर जिल्ह्यातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या शेतीला जातं. ते शेतीतून ते पिकात येतं, पिकातून आपल्या पोटात येतं, ते जनावरांच्या पोटात जातं, ते दुधातून येतं. तुम्ही आरो प्लांट बसवाल हो घरी, आरो प्लांट बसवाल, ते शुद्ध पाणी मिळेल. पण दुधात आलेलं कुठून तुम्ही अवॉइड करणार आहात? भाजीतलं पाल्यातलं आलेलं कुठून अवॉइड करणार आहात? त्या माशांच्या पोटात गेलेलं ते जे तुम्ही मासे खाता त्यांचं कुठून करणार आहात? ते काय करणार आहात? अवॉइड करणार आहात. हे अतिशय भयानक आहे. सहज मगाशी याचा विषय निघाला आटण्याचा, पाणी आटण्याचा, पाणी वापराचा आपला आकडा ऐकायचा आहे आपल्याला. सगळे प्राणी वनस्पती फक्त पिण्यापुरतं पाणी वापरतात. माणसाला प्यायला 3 लिटर पाणी लागतं. पण माणसाचा दर दिवसाचा पाणी वापर हा कमीत कमी 2,500 लिटर आणि जास्तीत जास्त 10,000 लिटर आहे. आकडा नीट ऐका. रोजचा माझा पाण्याचा वापर हा कमीत कमी 2,500 लिटर आणि जास्तीत जास्त 10,000 लिटर आहे. कसा आहे तो? 1 कप कॉफी पितो ना आपण, 1 कप कॉफी पितो, ती 100 मिली असते. ती कॉफी बनवायला निसर्गातून 140 लिटर पाणी कंझ्युम झालेलं असतं. कारण त्याच्यात साखर असते, त्याच्यात कॉफी पावडर असते, त्याच्यामध्ये दूध असतं. मग हे दूध बनायला त्या जनावरांनी पिलेलं पाणी, ते चारा बनवायला लागलेलं पाणी ते धरलेलं असतं. कॉफीची बी तयार होण्यासाठी लागणारं पाणी, कॉफी बी प्रोसेस केल्यानंतर पावडर होण्यासाठी लागणारं पाणी, साखर, ऊस यासाठी क्युम्युलेटिव्ह जर धरलं तर 140 लिटर पाणी 100 मिली चहाला लागतं. निसर्गातली कोणतीही गोष्ट जी तयार होते किंवा कारखान्यात तयार होते
त्याला पाणी हे लागतंच. आणि ते पाणीचं कॅल्क्युलेशन त्याला वॉटर फुटप्रिंट किंवा जलपद चिन्ह असं संज्ञा आहे. आम्ही ही जे वस्तू वापरचं जर का काढलं तर हा माझा शर्ट आहे, तुमच्या अंगाचा जो शर्ट आहे सुती शर्ट, तो बनवायला 4000 लिटर पाणी लागतं. 1 किलो भाजीपाला बनवायचा असेल तर 400 लिटर पाणी लागतं. 1 किलो चिकन बनायचं असेल तर 4500 लिटर पाणी लागतं. 1 किलो मटण बनायचं असेल तर 7500 लिटर पाणी लागतं. आणि बीफ 15,500 लिटर पाणी लागतं. प्रत्येक वस्तू, जीन्स पॅन्टला 10,000 लिटर पाणी लागतं. तुमच्या वॉर्डरोब मध्ये, कपाटामध्ये जर 2 जीन्स पॅन्ट असतील तर तुमच्याकडे 2 टँकर भर पाणी तुम्ही ठेवलेलं आहे. कपड्यांची संख्या काढा, वस्तूंची संख्या काढा आणि त्याला लागणारं पाणी काढा. कसं पाणी पुरणार? पाणी पुरतच नाही. 2016चा नीती आयोगाचा अहवाल असं सांगतो, भारताचा पाण्याविषयीचा जो अहवाल तयार झालेला भारतभराचा, त्याची आकडेवारी जाता सांगतो की 3-4 राज्यांचं सांगतो. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दरवर्षी 70 ते 80 हजार विहिरी दरवर्षी कोरड्या पडतात. त्यांची संख्या दरवर्षी 80,000चा भर पडत जाते. बोरवेलची सुद्धा तीच परिस्थिती आहे. पंजाब आणि हरियाणा सगळ्यात भयानक राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पाणी संकट येणार आहे. जे पंजाब 5 नद्यांच्या सखल प्रदेशात बनलेलं आहे, ते पंजाब सगळ्यात आधी दुष्काळी राज्य म्हणून दुष्काळ डिक्लेअर होणार आहे. हा नासाचा इशारा आहे. त्याचं कारण असं आहे की पावसाच्या पाण्यावर येणारा भात हे लोक जमिनीतलं पाणी उपसून भात करतात. हायेस्ट वॉटर कन्झ्युमिंग क्रॉप आहे ते पाणी उपसून करतात. बाकी तर राज्याचं थोड्या बाजूला ठेवू. महाराष्ट्राचं काय? भारताच्या एकूण धरणांच्या संख्येच्या तुलनेत 43% धरणं ही महाराष्ट्रात आहे आणि उरलेल्या 28 राज्यांमध्ये 57% धरणं आहे. 43%. जवळजवळ 3,500 पेक्षा अधिक धरणं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि महाराष्ट्रातल्या गावांची संख्या 44,000 आहे आणि तलावांची संख्या सरकार दप्तरी 1 लाखापेक्षा अधिक आहे. तरीही सरकारी आकडा हे सांगतो की महाराष्ट्रातली सरकारी आकडा हे सांगतो की महाराष्ट्रातली 52% जमीन वाळवंटीकरणाकडे निघाली आहे. नीती आयोगाच्या 2016च्या अहवालामध्ये हे स्पष्ट नमूद आहे. आमच्या देशातल्या 4,500 नद्या सुकल्या आहेत. 30 लाख तलावांपैकी 10 लाख तलाव सापडतच नाही आहेत आणि उरलेल्या 20 लाखांपैकी जवळजवळ 10 लाख तलाव आटलेले आहेत. आणि ज्या तलावांमध्ये पाणी आहे ते मोजकेच तलाव बेगर प्रदूषित आहेत, जे मानव वस्तीपासून दूर आहेत. पाण्याची ही अवस्था लोकसंख्येची वाढ आणि लोकसंख्येचा वाढलेला पाणी वापर. गेल्या 70 वर्षामध्ये भारताची आणि जगाची लोकसंख्या ही तिपटीने वाढली. 1951च्या सेन्ससमध्ये जगाची लोकसंख्या 250 कोटी होती, ती आज 750 ते 800 कोटी झालेली आहे. आणि पाणी वापर 6 पटीने वाढलेला आहे. 6 × 3 18 पट पाणी वापर वाढलेला आहे. आणि प्रत्यक्षात पाणी तर श्रिंक झालेलं आहे, कारण सरफेस वॉटर वी हॅव डिस्ट्रॉइड अँड ग्राउंड वॉटर वी हॅव फिनिश्ड. आणि आकाशातलं पाणी, आत्ता आपण चर्चा केली, किती बेभरवशाचं झालेलं आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. याचे परिणाम आपण फक्त मानव केंद्रित विचार करतो. आपण 84 लक्ष प्रजातींपैकी एक प्रजाती आहे हे प्रत्येक पिढीत विसरून चाललेत लोक. निसर्गाचा भाग आहे असंच मानत नाही. हे बाकीचे प्राणी पक्षी आहेत म्हणून आपलं जीवन आहे. आपल्याला जर हे पाणी नाही तर जमिनीमध्ये तुम्ही 33 कोटी झाडं लावली तरी ती जगणार नाहीत, कारण खाली त्यांना पाणी नाही आहे. तुम्ही जंगलातल्या प्राण्यांना ते पाण्या वाचून तडफडून मरतायत. तुमच्याकडे सेन्सस नाही, जेव्हा तुम्हाला माहीत नाही. त्यामुळे बिबटे आणि हे लोक ज्यावेळी इकडे येतात ते सरळ सरळ आहे, त्यांना खाणं आणि पाणी तिथं उपलब्ध नाही म्हणून ते मानव वस्तीत घुसू लागले. बिबट्यासमोर दिसतं म्हणून इतर प्राणी पण संक्रमण होतच आहे. आणि दुष्काळ आले की आम्ही एक झालेलं आहे, आम्ही भूकबळीवर मात केलेली आहे. आम्ही आता जनावरांना पण सांभाळून लागलेलो आहे दुष्काळाच्या काळामध्ये. पण ते कोणते? ज्याच्यापासून उत्पन्न मिळणार तेच. भाकड जनावरं सोडून दिले जातात त्यांच्या भरोश्यावर आणि त्यांचा काही दोष नसताना त्यांना रानावनात प्राण सोडावे लागतात. आणि माणसांची तरी काय अवस्था आहे? मशीन व्रत असलेले हे माणसं बघतात.
हाडा मासाला दिसायला माणसं आणि प्रत्यक्षात यांचं आयुष्य, या माऊलीचं आयुष्य लहानपणापासून पाणी भरण्यात जातं आणि म्हातारपणापर्यंतला पाणी भरणं हेच आयुष्याचं ध्येय राहतं. आणि हे फार दूर नाही. आपण कॅनॉल किंवा कॅनॉलचे लाभार्थी आहोत, परंतु जगातल्या आत्ता 1/3 आणि लवकरच 2/3 लोकसंख्या ही पाण्यासाठी वणवण भटकणार आहे. हा युनिसेफचा अहवाल आहे, WHOचा अहवाल आहे, WHO. 1/3. ज्यावेळी लोक पाण्याचा विषय असला की असा व्यासपीठावरनं वक्त्याची ओळख करून देताना म्हणतात की लवकरच पाण्यामुळे 3रं महायुद्ध होणार आहे. मी बोलायला उभा राहिला की आधी पहिलं हे वाक्य खोडून टाकतो की अरे हा महायुद्ध केव्हा सुरू झालं आहे. हे महायुद्ध भूमीसाठी नाही आहे, हे महायुद्ध पाण्यासाठी आहे. आणि प्रत्येक माणूस ज्याला तहान लागलेली आहे तो याचा सैनिक आहे. आणि असे जगाच्या लोकसंख्येच्या 2/3 सैनिक त्यांचं गाव, त्यांचं कुटुंब, त्यांचं घर, त्यांचा प्रदेश, त्यांची कम्युनिटी सोडून आज वणवण भटकतोय. हे माणसा, निसर्गाचं जे तू केलंस तेच बुमरँग आज तुझ्यावर येत आहे. पाण्यामुळे आपल्याला फक्त दुष्काळ, पिकं, उत्पन्न इथपर्यंतच दिसतं. प्रत्यक्षात काय आहे, चांगलं पाणी न मिळाल्यामुळे जगात 70% आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. आणि आज 15% लोकांना फक्त स्वच्छ आणि स्वच्छ पाणी मिळतं. बाकीचे 85% लोक जे मिळेल त्या पाण्यात भागवतात. आणि मग आपला आरोग्यावरचा खर्च आणि त्यातून येणाऱ्या सगळ्या संकट आणि समस्या तशाच आहेत. पाण्याचं प्रदूषण हे फक्त माशांना परिणामकारक करत नाही, आपल्या पिकांवर करतं, पक्ष्यांवर करतं, कीटकांवर करतं, सगळ्या नैसर्गिक घटकांवर करतं. प्लास्टिकच्या बाबतीत अनेक ठिकाणी चर्चा होत असेल. हे प्लास्टिक आज समुद्र गिळायला निघालंय. आपण एरवी समुद्राने गिळलं म्हणतोय, पण आज प्लास्टिक समुद्राला गिळायला निघालंय. वेगळे आता आपलं एक सॅटेलाइट सोडलेलं असं, सॅटेलाइटचे अनेक फोटो येतात. एक 8 वर्षापूर्वी फोटो आला होता पॅसिफिक महासागराच्या, म्हणजे अमेरिकेच्या दक्षिणेला पॅसिफिक महासागरामध्ये इतकं प्लास्टिक जमा झालेलं आहे, त्याचा एरिया काढला तर तो ऑस्ट्रेलिया खंडाच्या क्षेत्रफळा इतका होतो. बाकीच्या महासागरातल्या प्लास्टिकचा काही कोणी हिशोब काढला नाही, पण हे चित्र आलं त्यावेळी ही चर्चा होती. हे प्लास्टिक आज पुढच्या 8-10 वर्षामध्ये 1 माशामागे 1 प्लास्टिकची पिशवी समुद्रात असणार आहे, अशा प्रकारचे टायटल्स आपल्याला वेगवेगळ्या समाज माध्यमांवर पाहायला मिळत असतील. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे हे जे आहे हे विष, प्रदूषणाचं विष आहे. ते विष आपण आरो प्लॅन्टने टाळू शकतो, पण ह्या गोष्टी आपण टाळू शकत नाही, कारण हे आपल्या अन्नामध्ये येते. जाता हा उल्लेख करतो की पाण्याचं प्रदूषण, त्यातला जीव थोडंसं खातो, त्या जीवाला दुसरा जीव खातो, त्याला तिसरा जीव, आणि अशी अन्नसाखळी बनत जाते. सगळ्यात वरच्या अन्नसाखळीच्या याच्यात ते एवढासा कण हा नंतर त्या माशाच्या पोटात एवढा झालेला असतो आणि आपण आपल्या पोटात घालतो, त्यावेळी एकाच वेळी एवढा मोठा गोळा आपल्या पोटात प्रदूषणाचा जातो. याला बायो ॲक्युम्युलेशन अशी टर्म आहे. आणि दुर्दैवाने बायो मॅग्निफिकेशन अशी एक टर्म आहे की शरीरातल्या आपोआप होणाऱ्या मेटाबॉलिझममुळे ही क्वांटिटी आपोआप वाढत राहते आणि शरीरामध्ये विष भिनतं. आणि मग आपण म्हणतो अहो त्याला सुपारीचं पण व्यसन नव्हतं, गेलं ना 40 वर्ष. अहो आमचे आबा कधी घराच्या बाहेर गेले नाही, बाळकरी घडी. हे सगळं कशामुळे होत आहे? शरीराचा एकही अवयव असा नाही की ज्याला आजार होत नाही त्या प्रदूषणामुळे. मज्जासंस्थेपासून तर डायजेस्टिव्ह सिस्टीमपर्यंत आणि सर्क्युलेटरी सिस्टीमपासून तर सगळे आजार आणि अनाकलनीय आजार. आणि आम्हाला घाई झाली आहे कॅन्सर हॉस्पिटल्स उभे करण्याची. तुम्हाला हे माहिती आहे का पंजाबमध्ये कॅन्सर एक्सप्रेस चालते? माहिती आहे ना? हो, म्हणजे मला सांगायची गरज नाही. आणि आता आपण लवकरच अनेक जिल्ह्यांमध्ये आपण कॅन्सर एक्सप्रेस सुरू करणार आहोत अशी घोषणा ऐकायला मिळाली, तर तो दिवस दूर नाही. हा सगळा आमच्या ह्या प्रदूषणाचा प्रताप आहे. आम्ही इतर प्राण्यांचा विचार केला नाही तर किमान आपला स्वतःच तरी विचार करणार आहे. ही कॅन्सर एक्सप्रेस. आणि हे एवढंच नाही, पुन्हा एकदा मी समुद्रावर येतो. हे सगळं जे प्रदूषण आहे हे जगभरातून, कारण जमिनीवर पडलेली प्रत्येक गोष्ट, पाण्यात पडलेली प्रत्येक गोष्ट
ही शेवटी जमिनीवर पडलेली पावसामुळे उतार कुठे ना कुठल्या ओढ्यात जातात, ओढ्यात जातात, नदीत जातात आणि ते पुढे कॅरी होतं. जमिनीवर पडणारी प्रत्येक वस्तू ही सागरात जाते आणि सागर सामावून किती सामावून घेणार. हे जे चित्र दिसतंय याला लिचिंग ऑफ द सी, लिचिंग ऑफ द ओशन, हा इंटरनेटवरचा फोटो आहे. हा जगामध्ये चर्चेचा विषय आहे. तुम्ही बघत असाल हा जो निळा भाग आहे हा लिचिंग म्हणजे याचं सगळं ऍसिडिफिकेशन झालेलं आहे. नो ऑक्सिजन झोन आहे, हा डेड झोन आहे, याच्यामध्ये जीवसृष्टी नाही. आम्ही समुद्र सुद्धा गिळलाय. अस्वस्थ व्हायला होतं, अस्वस्थ. मी हे माझं व्याख्यान, मी या विषयावर जे व्याख्यान करतो हे माझं व्याख्यान मी आटलेल्या नद्या किंवा आटलेलं पाणी आणि प्रदूषित झालेलं पाणी यामुळे या पृथ्वीवरनं कायमस्वरूपी अस्तंगत झालेल्या ज्या प्रजाती आहेत, ज्या वनस्पती आहेत, प्राणी आहेत, त्यांना मी अर्पण करतो आणि कायम अपराधी मनाने जगतो की माणूस या स्पीसीजमध्ये मी जन्माला आलो. मी ह्युमन असल्याचा मला अपराध वाटतो आणि कायम अपराधी मनाने मी हे बोलत राहतो की काय सुंदर सृष्टीचा विध्वंस फक्त माणसाने केला आणि मग का नाही म्हणायचं आपण टायटॅनिक मध्ये बसलोय. वी ऑल आर रिस्पॉन्सिबल. आपण सगळे याला जबाबदार आहोत. इंडिव्हिज्युअल, आवर ॲडमिनिस्ट्रेटर, आवर पॉलिसी मेकर्स, एव्हरीबडी त्या टप्प्यावर त्या माणसाने. आणि सेल्फ डिसिप्लिन. ओला कचरा सुका कचरा आम्हाला पुणेकरांना 98 सालापासून सांगण्यात येत आहे. अजूनही सक्सेसफुल होत नाही तो प्रोग्राम. फक्त घरातला कचरा, ओला कचरा आणि सुका कचरा बाजूला करायचा नाही. शिस्त पाळायचीच नाही. शिस्त पाळली तर आम्हाला छोटं म्हणतील आणि दिवसेंदिवस शिस्त पाळणारा नेता आम्हाला नको असतो, शिस्त पाळणारा शिक्षक नको असतो. एवढंच काय, शिस्त पाळ असं म्हणणारा बापही नको असतो. हे सगळं बेशिस्त असल्याचा हे परिणाम आहेत आणि वी ऑल आर रिस्पॉन्सिबल. आणि मग लोकांनी नाही करत सगळ्यांना पुढे जावं लागतं. तर आता आपण संकटाचं बघितलं, पण माझ्या तरुण मित्रांनो, जिथे संकट असतात तिथे संधी असतात. जिथे संकट असतात तिथेच संधी असतात. आणि मला असं म्हणायचं आहे की मी पुन्हा एकदा मगाशी सुरुवात केली होती की आपल्या खिशात पैसे असतील, संपत्ती असेल आणि तुमची तर पिढी फार भाग्यवान आहे हो. एक मुलगा, एक मुलगी, सासऱ्याचं पण मला, आईवडिलांचं पण मला, आणि माझी पण कमाई मला, तिची पण कमाई मला, 4 पट उत्पन्न असणार आहे. पण स्वच्छ प्यायला पाणी नाही, स्वच्छ हवा नाही. हे जे खातोय ते विषारी आहे की विषमुक्तोय सांगायला काय किती सर्टिफिकेट मारलं, काय खरं आहे. आणि मग भरणारे हॉस्पिटल्स ही त्याचे द्योतक आहेत. मित्रांनो, आता आपण इतक्या वेळ ही बुडणारी टायटॅनिक आपल्याला कशी वाचवता येईल या विषयाकडे पुढे जाऊ. येस, देअर आर अपॉर्च्युनिटीज. पण आपण जितक्या गांभीर्याने या विषयाकडे बघू आणि उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू तेवढी उत्तरं आपल्या जवळ आहेत आणि ती शक्य आहेत. तर आता माझा हा प्रयत्न आहे की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण ह्या प्रश्नांवर कसं मात करू शकू किंवा कसं करायचं आहे. वानगी दाखल काही मी टेक्नॉलॉजीज आपल्याला इथे दाखवतो जे सगळ्यांना समजतील. आणि मला असं वाटतं की यातून प्रत्येक या व्याख्यानमाला परिवर्तन, माझ्या वागण्यातलं परिवर्तन, मला सरकार काय करणार आहे, मला कलेक्टर काय करणार आहे याचं घेणं नाही. मी स्वतः काय करू शकतो याच्यासाठी हे माझ्या व्याख्यानाचं जे प्रयोजन आहे, माय सेल्फ, मी स्वतः काय करू शकेन. मी इतरांना अक्कल शिकवत बसणार नाही, मी स्वतः काय करू शकतो. तर वेज ऑफ वॉटर कन्झर्वेशन, आपण पाणी कोणत्या प्रकारे संवर्धन करू शकतो. आपल्याला पाणी अडवा पाणी जिरवा हे माहिती आहे. पाणी अडवा पाणी जिरवा ही ह्या चळवळीला जवळजवळ 30-40 वर्ष झाली आणि ती स्थिरावलेली आहे. परंतु साठवलेलं पाणी पुरून वापरणे किंवा त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करणे याच्यामध्ये आपल्याला 0 मार्क आहे. 0 मार्क आहे. कारण एवढ्या योजना येतात, एवढा सरकार खर्च करतं, इतक्या गोष्टी होतात, तरी एक पाऊस नाही आला, 1 वर्ष पावसाळा नाही आला की आमच्याकडे बातम्या सुरू होतात. कुठलं ते जल अभियान झालेलं आता फडणवीसांचं, जलयुक्त शिवार होऊनही त्या गावामध्ये दुष्काळ.
टँकरला सुरुवात, धरणं आटली. अरे नियोजन. आणि मग नियोजन का होत नाही? आता एक तरुण मुलं आहेत म्हणून मी हा मुद्दाम फोटो टाकला. काय हे काय सांगाल का कोणी? फायनल इयरला जे प्रोजेक्ट आम्ही करतो ना, सबमिट करतो, ते कुठं पडलेले आहेत बघा. आम्ही प्रोजेक्ट तयार करतो, तो मस्त टायपिंग करून आणतो, मग त्याला काळा कव्हर, ते सोनेरी एम्बोसिंग, त्याच्यावर हात फिरवतो, सरांकडे जातो, तो सरांच्या सही होईपर्यंत त्याला जपतो. एकदा सरांची सही झाली की आयुष्यभर परत त्याच्या लक्षातही येत नाही ते कुठं पडलं. याचा संदर्भ काय? आपल्या शिक्षण व्यवस्थेने इतकी सुंदर पद्धत केलेली आहे की तुम्ही पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत जे काही शिकलेला आहात त्याचा वापर समाजातल्या एखादी समस्या सोडवण्यासाठी कसा करणार याच्यासाठी तुम्ही एखादा प्रोजेक्ट करा. आणि तो प्रोजेक्ट हाच तुमचा या अभ्यासाचा सगळा सारांश असेल. 13 वर्ष तुम्ही जे शिकले, 14 वर्ष शिकले. आम्ही त्याच्याकडे कसं बघतो? मार्क किती पडले? आणि ते सोनेरी एम्बोसिंग मध्ये माझं नाव आहे. आता तर त्याचे डिजिटल फोटो काढले जातात. अरे त्याऐवजी जर खरोखर तुम्ही एखादी समस्या घेतली आणि त्या समस्येवर उत्तर शोधण्यासाठी तुम्ही 13-14 वर्ष जो अभ्यास केला, जो वापरला, तर समाजात एकही समस्या राहणार नाही किंवा आपण जी बुडणारी टायटॅनिक आहे ती आपण वाचवू शकू, हे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे इथून पुढे कॉलेजला तुम्ही ज्यावेळी प्रोजेक्ट कराल त्यावेळी तो काहीतरी अप्लाइड विषयाचा करा. पाणी आपण कशा कशा प्रकारे संवर्धित करू शकतो. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी जिरवणं, पाणी साठवणं, पाणी वाचवणं, पाणी प्रदूषित न होऊ देणं, प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजे वॉटर रिसायकलिंग, पाण्याची गुणवत्ता वाढवणं किंवा टिकवणं, पाणी चोरी किंवा पाणी गळती थांबवणं, आणि या सगळ्याचा जलसाक्षरता, या सगळ्याचा समाजापुढे सतत अभिसरण होत राहणं आणि या सगळ्या माध्यमातून आपण पाणी संवर्धन करणं, हे 7 व्हर्टिकल्स आपले पाण्याचे आहेत. सेव्हिंग ऑफ वॉटर आपण साधारण 3 भाग केलेत. घरात, शेतात आणि इंडस्ट्रीमध्ये पाणी कसं वाचवू शकतो. हा मुद्दा मी पहिल्यांदा विषय घेतला, कारखान्यात पाणी कसं वाचवू शकतो. हा रांजणीचा उस्मानाबाद जिल्ह्यातला कारखाना, त्याचा हा किस्सा आहे. तुम्ही इंजिनियर होऊन बाहेर पडाल किंवा ज्यावेळी कारखान्यांमध्ये काम कराल तर कारखान्यामध्ये हा दृष्टिकोन असेल तर काय होऊ शकतं. तर 2006 साली 5 किंवा 6 साली उस्मानाबाद रांजणी शुगर कारखान्याला भरपूर ऊस होता, परंतु त्या वर्षी पाणी नसल्यामुळे कारखाना चालू शकत नव्हता आणि तो सगळा ऊस वाया जातो काय असा प्रश्न उभा राहिला. आणि तिथले ठोंबरे साहेबांनी हा पर्याय काढला की ऊसाचा रस उकळतो, तो उकळल्यानंतर त्याची वाफ होते, ती वाफ जे ऊस वाफ होते ती वाफच जर आपण कंडेन्स केली, त्याला थंडावा दिला तर त्यातनं पाणी मिळू शकेल. आणि त्यांच्या अभ्यासातून असा विषय पुढे आला की ऊसाच्या रसामध्ये 72% पाणी असतं आणि ते जवळजवळ 45% पाणी आपल्याला रिकवर करता येतं. फक्त 3.5 लाख रुपयाची एक साधी सिस्टीम बसवून त्यांनी कारखान्याचं सगळं पाणी, ते ऊसातलं सगळं पाणी मिळवलं आणि त्या वर्षी त्यांनी कारखाना त्या पाण्यावर चालवला. आणि नंतर तर त्यांनी त्याच्यात एवढी प्रगती केली की दुष्काळाच्या काळामध्ये ह्या ऊसाच्या पाण्याचं पाणी ते पूर्ण त्यांच्या भागामध्ये पुरवतात. महाराष्ट्रामध्ये 210 साखर कारखाने आहेत आणि या सगळ्यांचं जर क्रशिंग स्ट्रेंथ आणि याचा आकडेवारी मी काढली तर 6,500 कोटी लिटर पाणी दरवर्षी सगळे कारखाने मिळून वाचवू शकतात. ही छोटीशी ट्रिक वापरून अप्रोच, दृष्टिकोन हा एवढा जरी आपण विकसित केला तर मी कुठे कुठे पाणी वाचू शकतो. आता ते गुलाने सर युनिसेफचा प्रोजेक्ट आलाय, काय तो युनिसेफचा प्रोजेक्ट आलाय, त्याच्यामध्ये मुलांना ते ॲप दिलंय आणि तू किती पाणी वाचवतो. काय बालिशपणा आहे. कॉलेजच्या मुलांना तू पिण्याचं पाणी किती वाचवलं आणि आंघोळीचं किती वाचवण्याचं. अरे ते चंद्रावर हात लावू शकणारी शक्ती आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यामध्ये एवढी प्रतिभा आहे. एकेकाचा एक यूट्यूब चॅनल आहे, एक याच्यातनं सायंटिस्ट तयार होतात आणि तुम्ही त्यांना काय ॲप देता की तू आंघोळीला पाणी किती वाचवलं आणि घरात वाचवलं. म्हणजे हा आमच्या ॲडमिनिस्ट्रेटरचा शिक्षक हे जे काही कोणी आणलं असेल ना ॲप, त्याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. जग कुठे चाललंय. मुलं आज 1760 ॲप वापरतात, 1760 ॲपला दुरुस्ती सुचवतात. वाटेल मी एकच किस्सा सांगतो पाण्याच्या व्यतिरिक्त.
मागे असंच प्रवरानगरमध्ये कार्यक्रम होता. हा कार्यक्रम संपून मी घरी गेलो. माझ्या गाडीत मोबाईल होता, तो सरकून गाडीच्या, मला घरी गेल्यावर मोबाईल सापडे ना. मी सचिन निंबाळकरला फोन केला, म्हटलं माझा फोन तिकडे विसरला का. सचिनने मला सांगितलं थांबा सर, मी तुम्हाला शोधून देतो. 5 मिनिटानंतर सचिन निंबाळकरचा मला फोन आला, सर तुम्ही श्रीरामपूरला आहे. म्हटलं हो. म्हणे घराजवळ आहे. हो. फोन तुमचा गाडीत आहे. मला गाडीत फोन सापडला, कारण तो दरवाजाच्या फटीमध्ये अडकलेला होता. ॲपच्या माध्यमातून त्या याचं लोकेशन, त्या मोबाईल नंबरचं लोकेशन मुलांनी शोधलं, आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या 3rd इयरच्या मुलांनी. आणि ते शोधून मला तिथून सांगतायत, अहो सर नीट बघा ना, तुमच्या गाडीतच आहे फोन. इतकी प्रतिभा असलेली ही मुलं, यांच्यासमोर जी आव्हानं जर ठेवली तर हे बघता बघता या सगळ्या प्रश्नांचा फडशा पडतील. अशा प्रकारची आव्हानं त्यांच्यासमोर ठेवा आणि टेक्नॉलॉजी ठेवा की जेणेकरून ही मुलं जी शिक्षा भोगणार आहेत आमच्या मागच्या पिढींच्या पापाची, तेच याच्यावर उत्तरं शोधू शकतील. आता दुसरं, इव्हॅपोरेशनमध्ये या पाण्यावर साधी एक फिल्म वापरून, म्हणजे हे जर केमिकल टाकलं तर एक फिल्म तयार होते पाण्यावर, आणि हे इव्हॅपोरेशन लॉसेस 95% पर्यंत कमी येतात. सिंपल मेथडॉलॉजी आहे. हे पुण्यातलं प्रोडक्शन आहे, पाणी वाचवणे. आम्ही कॅनॉलने आणि चारीने पाणी देतो. आम्ही ड्रीपचाही फार पाट पाण्याला लोक प्रिफर करत नाही, परंतु महाराष्ट्रात अशी गावं आहेत की मीटरने पाणी देतात. पाणी वाचवण्यासाठी मीटरने पाणी देतात. हे जे गाव आहे हे जुनोनी गाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. हे लोक 192 हेक्टर जमीन त्यांची भिजत होती आधी, कॅनॉलने पाणी देत होती त्यावेळी, आणि मीटरने पाणी द्यायला लागल्यानंतर 625 हेक्टर जमीन त्यांची भिजू लागली. आणि आज ते उत्तम, म्हणजे 625 हेक्टर काटेकोरपणे पाणी वापरून घेतात. इतकी क्षमता या, आणि हे मी परदेशातलं काहीच दाखवणार नाही आहे, आपल्या इथलंच आहे सगळं. ही डिफ्युजर टेक्नॉलॉजी. फळबागा वाचवायच्या असतील, हे एकूण पाण्याच्या, आपण जे आत्ता पाटपाण्याने पाणी देतो त्या पाण्याच्या 15% पाण्यामध्ये फळबागा वाढतात. आम्ही अननेसरी शेतामध्ये जे पाणी वाया घालवतो, 80% पाणी आम्ही वाया घालवतो बाष्पीभवनामध्ये. आणि हा जो डिफ्युजर आहे काय आहे, जमिनीपासून 9 इंचापर्यंत झाडाची मुळं नसतातच मुळे. मग ते 9 इंच खाली जर आपण पाणी सोडलं तर जमिनीच्या 9 इंचातलं जे इव्हॅपोरेशन आहे ते इव्हॅपोरेशन लॉसेस वाचतात. आणि ते ज्यावेळी हजारो झाडांचे वाचतात त्यावेळी ते वाचणारं पाणी खूप मोठं असतं. आणि यातून पाणी वाचवण्याची ही पेटंटेड टेक्नॉलॉजी चिपळूणच्या एका गृहस्थाने घेतलेली आहे. आणि तो गृहस्थ बॉटनिस्ट नाही, ते ॲग्रिकल्चर नाही, ते इंजिनियर नाही, ते कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. कॉमर्स ग्रॅज्युएटने अशा हजारो हेक्टर बागा आपल्या नगर जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यामध्ये या डिफ्युजरने वाचवलेल्या आहेत. सेम हा त्याच्याऐवजी पोरस पाईपला छिद्र आहे. आपल्या माठाला जसा पाझर येतो, तो पाझर जेवढा पाझर आहे ना तेवढंच खरं तर झाडाची पाण्याची गरज असते. आम्ही किती पाणी देतो ज्याने त्याने आपल्या स्मरणशक्तीला आठवा आणि सत्सद्विवेक बुद्धीला आठवा, आपण किती पाणी देतो, एवढ्याच पाण्याची गरज असते. आम्ही असलेलं पाणी संपवून टाकतो. म्हणून पाणी वाचवा म्हणजे काय तर पिण्याचं वाचवा आणि आंघोळीचं वाचवा नाही. हे इथे जे पाणी आमचं आहे हे 80% पाणी शेतामध्ये जे वाया जातं ते वाचवा. हे IoT, मगाशीच्या इंजिनिअरिंग कॉलेजवर जी चर्चा मी करत होतो की सेन्सरचा वापर आज कॉमन आहे. सेन्सरचा विषय नवीन नाही, परंतु सेन्सरला आता रिमोट सेन्सिंगमधनं हे ॲप वापरून आपल्याला मोबाईलवर शेताला पाणी देता येतं. 2 सेन्सर फक्त शेतात लावले की याचं काम भागतं. हे IoT हे नागपूरच्या बोरकुटे नावाच्या एका संशोधकाने तयार केलं आहे आणि हे आज भारतभर वापरलं जात आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे जे ॲप आहे धनुभाऊ, हे ॲप आहे ना, शेतावर जायचं, शेतावर एक तुमचा हे टाकायचा, शेताचं लोकेशन टाकायचं, त्याच्यावर तुमचं कोणतं पीक हे टाकायचं, कोणत्या दिवशी लावलं ते टाकायचं. ही सगळी इन्फॉर्मेशन त्या ॲपवर लोड केली. दुसऱ्या दिवशी तुम्हाला निरोप मिळतो की आज तुमचा पंप 35 मिनिटं 40 सेकंद चालवा. का तर त्या जमिनीतली आर्द्रता, ह्युमिडिटी किती कमी झालेली आहे त्या अकॉर्डिंगली तुम्हाला पाण्याची गरज आहे. तुमचा 3 HP पंप एवढा डिस्चार्ज करतो, म्हणजे एवढं पाणी तुम्ही दिलं पाहिजे इथपर्यंत तो सांगतो. हे ॲप फुकट उपलब्ध आहे, फ्री. हे ॲप राहुरी कृषी विद्यापीठाने बनवलेलं आहे आणि याला आंतरराष्ट्रीय मान्यता आणि सन्मान मिळालेला आहे.
आम्ही टेक्नॉलॉजी रेफर करत नाही, टेक्नॉलॉजी बघतच नाही, किंवा आमची टेक्नॉलॉजी म्हणजे हा विचार करून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. किंवा माझी एक कायम तक्रार असते बरं का, माझी एक कायम तक्रार असते, आमच्या शेतकऱ्याच्या घरात LED TV असतो लेटेस्ट फॅशनचा, त्याच्या मुलाकडे लेटेस्ट मोटरसायकल असते, लेटेस्ट मोबाईल असतो, लेटेस्ट सगळं लेटेस्ट असतं, फक्त पाणी द्यायची पद्धत सोडून. शेताला पाणी द्यायची पद्धत 1000 वर्षापूर्वीचीच आहे, तशीच आहे. एवढी टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झाली, पण आम्ही पाण्याला किती किंमत देतो त्याचं उदाहरण सांगण्यासाठी मी सांगतो की आम्ही सिरियस नाही आहोत. किमान आता तरी जागे व्हा. पुसा जेल, पुसा लॅब आहे ॲग्रिकल्चरची, पुसा शहरामध्ये त्यांनी डेव्हलप केलेलं आहे प्रॉडक्ट आहे. हे प्रॉडक्ट म्हणजे ग्रॅन्युअल्स आहे. हे ग्रॅन्युअल्स झाडाच्या मुळाभोवती टाकलं तर याच्या 600 पट पाणी, याच्या आकारमानाच्या 600 पट पाणी हे ग्रॅन्युअल्स आपल्याकडे धरून ठेवतं आणि झाडासाठी हळूहळू रिलीज करतं. इव्हॅपोरेशन लॉसेस 0. आपल्या बाबळेश्वर KVK याचे अनेक प्रयोग करून एक 4 वर्षापूर्वीच्या दुष्काळात 2016-17च्या दुष्काळामध्ये अनेक हेक्टर बागा या पुसा जेलच्या माध्यमातून वाचवल्या, किंबहुना हायेस्ट यील्ड दिला. आणि याची प्रोडक्शन कॉस्ट, याची कॉस्ट फार नॉमिनल आहे बरं का. टेक्नॉलॉजी म्हणजे महागडी हा कन्सेप्ट गेला. आता टेक्नॉलॉजी म्हणजे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी ती टेक्नॉलॉजी, अशी डेफिनेशन आहे गेल्या 10-15 वर्षापासून. तर टेक्नॉलॉजी असेल तर ती आपल्याला जमेल का, आपल्याला परवडेल का, हा विषय काढून टाका. ती आपल्याला परवडणाऱ्या किमतीतच तयार झालेली असते. हा विषय माहिती आहे का तुम्हाला? काय दिसतंय हे? काय हायड्रोपोनिक चारा किती लोकांना माहिती आहे? कुणालाच माहित नाही. तुम्हाला माहिती आहे? अरे पश्चिम महाराष्ट्र हा भारतातला सगळ्यात प्रगत भाग आहे रे. सगळ्यात प्रगत शेतकरी इथं म्हटले जातात. हा म्हणजे एका ट्रेमध्ये आपण जनावरांना लागणारा चारा वाढवू शकतो. यातनं आपण 99% पाणी वाचवू शकतो. आणि तुम्हाला सांगतो की आज सगळ्यात जास्त शेती भारतातली आणि जगातली ही जनावरांच्या चाऱ्यासाठी अडकलेली आहे. आणि त्याचबरोबर तितकंच पाणी हे जनावरांच्या चाऱ्यासाठी जातं. हे आपण 99% पाणी याच्यामध्ये वाचू शकतो. आपण मटकी जशी भिजत घालतो त्याला मोड येतात, आणि मोड आल्यानंतर जे मोठे झाल्यावर त्याला पानं येतात. मका हा 10 दिवसामध्ये हा चारा तयार होतो आणि याच्यामध्ये 99.99% पाणी वाचतं. हे याच्यातून आपण आपलं शेत इतर कामासाठी उपलब्ध करून घेऊ शकतो. मग आपला कन्सर्न पाण्याशी आहे. 99% पाणी याच्यात वाचतं. याच्यातनं फॅट पण वाढतं आणि दुधाचं यील्ड पण वाढतं. अगेन बाबळेश्वर KVK याचा बराच मोठा प्रसार केलेला आहे आपल्या भागामध्ये. इतके छान KVK इथं असताना आणि नॉलेज, आणि हे 10 वर्षापूर्वी, हे 10 वर्षापूर्वीचं टेक्नॉलॉजी आहे, आत्ताशी नाही आहे. 10 वर्षापूर्वी केलं आहे. एका गाईला जास्तीत जास्त 11 ते 12 हजार रुपये एकदाच खर्च येतो हे ट्रे आणि हे करायला. पाणी वाचवा रे, पाणी वाचवा. आपण शेतातले प्रॅक्टिसेस, नर्सरीनं रोपं मिळवले म्हणजे आपल्याला आठवडा, 15 दिवस, महिनाभर इतकं जे शेताला द्यायचं पाणी आहे ते आपण वाचवू शकतो. नर्सरी प्रॅक्टिस प्रत्येक, तुम्हाला कल्पना आहे की माहीत नाही, ज्वारीची आणि बाजरीची सुद्धा, मिलेटची सुद्धा नर्सरी आज महाराष्ट्रामध्ये आहे. लातूरमध्ये मिलेटचे सुद्धा रोपं हे नर्सरीमधून मिळू लागलेलं आहे. म्हणजे मिलेट, ज्वारी, बाजरी ही सुद्धा नर्सरीच्या रोपापासून येऊ शकते. 3 लेअर फार्मिंग हे आता इथून पुढे कंपल्सरी होणार आहे. मल्चिंग, आपल्या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये जमिनीची वाढणारं जो टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आपल्याला जर मर्यादित ठेवायचं असेल, आपलं पाणी तर वाचवायचंच आहे, परंतु जमिनीतली जीवाणू आणि जमिनीची फर्टिलिटी जर टिकवायची असेल तर मल्चिंग हा अविभाज्य भाग असणार आहे शेतीचा. आणि तो स्वीकारला तरच काहीतरी आपण सस्टेन होऊ शकणार आहोत, वाचणार आहोत. घरात पाणी वाचवण्यासाठी एरिएटर्स आहेत, वॉटरलेस युरिनल. बघा आयडिया कशी आहे, तुम्हाला जस्ट आयडिया कशी असते बघा. आपण युरिनलमध्ये जातो, युरिनलमध्ये गेल्यानंतर इरिटेटिंग वास येतो आणि तो वास असतो अमोनियाचा. तो अमोनिया येतो आपल्या शरीरातला युरिक ॲसिडचा. तर युरिक ॲसिडचा तो वास जाण्यासाठी आपण फ्लश करत राहतो, नेप्थॅमॉल्स ठेवतो, ॲसिडने धुतो, तरी पण वास काही कमी होत नाही. आणि याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. पुण्यातल्या एका उद्योजकाने काय केलं,
असे बॅक्टेरिया शोधले की ज्यांचं अन्नच युरिक ॲसिड आहे. युरिक ॲसिडचे जे ते बॉलमध्ये सगळे कॉन्सन्ट्रेटेड बॅक्टेरिया आहेत ते युरिनमध्ये ठेवले की लघवी वाटून बाहेर पडणारा जो सगळा युरिक ॲसिड आहे तो खाल्ला जातो आणि तुम्हाला युरिनलमध्ये पाणी लागत नाही, ॲसिड लागत नाही, नॅप्थॅबॉल लागत नाही. हे मी का दाखवतोय? वेगवेगळ्या प्रकारचे विचार तुमच्या डोक्यामध्ये, विचारांची बीजं तुमच्या डोक्यात पेरण्याची माझी इच्छा आहे. म्हणजे काय काय कोणत्या अँगलने आपण पाण्याविषयी काम करू शकतो किंवा वाचवू शकतो, जगामध्ये काय चालू आहे, आपल्या आजूबाजूला काय चालू आहे. नॉन पोल्युशन ऑफ वॉटर. आपल्याकडे प्लास्टिकपासून गोष्टी बनवण्याचा तुटवडा नाही. आपण रस्ते बनवले, आपण ब्रिक्स बनवल्या, आपण इंधन बनवतो. प्रश्न आहे प्लास्टिक रिसायकलकडे पाठवण्याचा. प्लास्टिक हार्डली 8 ते 9% प्लास्टिक हे रिसायकलला जातं. बाकी सगळं प्लास्टिक जे आहे ते जमिनीवर पसरतं आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे डोंगर तयार होत आहेत. त्याचबरोबर ते समुद्रामध्ये जात आहे आणि पर फिश 1 प्लास्टिक बॅग असा ते प्रपोर्शन आता येऊ लागलंय. हे प्लास्टिक रिसायकलच्या अनेक पद्धती आहे, परंतु प्लास्टिक रिसायकलला देणं आणि ती शिस्त लागणं, ते आवर्जून करणं, हा जो भाग आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरं मगाशी तुम्हाला सांगितलं आपण जे 40 ग्रॅम केमिकल टाकतो पाण्यामध्ये, त्याने काय होतं माहिती आहे का? पाण्याचं जे विघटन नैसर्गिकरित्या जे काही डिकम्पोजिशन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे पाणी कायम दुर्गंधीयुक्त. ट्रीटमेंट प्लांट सुद्धा आज ते नाकाम ठरलेले आहेत. ट्रीटमेंट प्लांट ही टेक्नॉलॉजी, STP टेक्नॉलॉजी ही बाद झालेली आहे. ते नुसते पांढरे हत्ती आहेत, तर ते त्या केमिकल्समुळे आहेत. आणि त्याला सबस्टिट्यूट ऑर्गॅनिक केमिकल्स. जे ऑर्गॅनिक म्हणजे काय? आपण रिठा, आवळा हे जे काही वापरतो, शिके काही वापरतो, तसंच फ्लोअर क्लिनर, टॉयलेट क्लिनर किंवा डिटर्जंट, साबण, हे सगळ्या वस्तू या ऑर्गॅनिक मिळत आहेत आणि त्या ऑर्गॅनिक आहेत म्हणून महाग नाही आहेत. त्या आहे त्याच हार्पिकच्या, फिनालच्या त्याच किमतीमध्ये उपलब्ध आहेत. हे वापरायला लागलो आपण तर आपले ओढे नाले आपण घर बसल्या स्वच्छ करू शकू. माझे वाक्य लक्षात घ्या. आम्ही फक्त हे आमच्या टॉयलेटमध्ये आणि घरामध्ये फिनॉल वापरणे आणि ॲसिड वापरणे जरी बंद केलं तरी नैसर्गिकरित्या जे डिकम्पोजिशन होतं आहे ते ऑलरेडी चालू राहील आणि त्यामुळे आपल्या नद्या आज उद्या परवा कधीतरी शुद्ध होतील, चांगलं पाणी वाहू लागेल. तर हा सगळ्यात घर बसल्या मी काय करू शकतो? घर बसल्या नदी शुद्ध करण्यासाठी हे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स मी वापरू शकतो. गावामध्ये बायोगॅस किंवा टॉयलेट्स, टायगर टॉयलेट्स आहेत, नंतर बायोगॅस आहे, त्यानंतर बाजार समितीतला जो भाजीपाल्याचा कचरा आहे तो वापरून लिक्विड खतं आपल्या या मुलीने तयार केली. विद्यार्थी दशेतच 5 वर्षापूर्वीचा हा प्रोजेक्ट आहे. सोनईची ही मुलगी आहे, सोनई कॉलेजची मुलगी. त्या मुलीने या आविष्कारमध्ये भारतामध्ये पहिला क्रमांक मिळवला आणि आता ते मशीन बनवलं आणि त्या वेस्टपासून खतं बनवत आहे. तुम्ही सुद्धा करू शकता, तुम्ही सुद्धा करू शकता. जरा थोडंसं या विषयाकडे गंभीरतेने बघा, काहीतरी बघा. हे मगाशी तुम्हाला म्हटलं तसं प्लास्टिक कलेक्शन हा मुद्दा आहे. हे मगाशी आपला जो विषय झाला की रासायनिक खतं आणि कीटकनाशकं यांच्यामुळे जो काही गंभीर सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी नॅनो युरिया आणि जैविक पेस्टिसाइड्स याच्यावर आपण मात करू शकतो. आणि या माध्यमातून आपल्याला हे प्रदूषण, झाडांवर टाकलेले कीटकनाशकं हे झाडांमधून जमिनीवर पडतात. जमिनीला पाणी दिलं की ते जमिनीच्या आत जातात, त्याच्यातनं ते विहिरीत जातात आणि किंवा ते पाण्याने वाहून ओढ्या नाल्यात आणि नदीमध्ये जातात. तर हे आपल्याला थांबवणं गरजेचं आहे, नाहीतर कॅन्सर एक्सप्रेस हे आपण एक जी फॅशन आली आहे. पूर्वी पत्रवाळ्यामध्ये जेवायचो, कितीही मोठ्या घरचं लग्न असेल तर पत्रवाळीमध्ये जेवायचो. आज किती छोट्या घरचा कार्यक्रम असेल तर थर्मोकोल आणि प्लास्टिक याचा वापर. तुम्ही म्हणाल मी एकट्याने वापरल्याने काय झालं? आमचं वर्षातून एकदाच तर करतो, एवढंच असतं आहे. अहो 750 कोटी लोक आहेत ह्या जगात. प्रत्येकाने एक एक कप टाकायचा ठरवला, एक प्लास्टिकचा मग टाकायचा ठरवला. क्वांटम काढता येईल का? आणखी एक मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आपल्याला वॉशिंग मशीन बिगर पाण्याचं वापरता येतं.
हा व्हिडिओ किती लोकांनी पाहिलाय? पाहिलाय कुणी? अरे मग काय बघता टीव्हीवर तुम्ही? युट्यूबला काय बघता? हा, वॉटरलेस वॉशिंग मशीन. हे कपड्याला डाग पडतात किंवा कपड्याला घामाचे वास येतात, ह्या दोन गोष्टींसाठी आपण कपडे धुतो. तर अल्ट्राव्हायोलेट किंवा या प्रकारचं डिसइन्फेक्शन करून घामाचा वास घालवला जातो आणि स्टेन्स या स्टीमने घालवल्या जातात. अतिशय 4 ते 5% पाणी वापरून तुम्ही जरूर बघा. आता आपलं व्याख्यान झालं किंवा तुम्हाला वेळ मिळेल तर हा वॉटरलेस वॉशिंग मशीनचा प्रयोग जरूर बघा. अशा तुम्हाला कितीतरी गोष्टी सापडतील. अजून वॉटरलेस काय करता येईल? मी तुम्हाला वॉटरलेस युरिनल दाखवलं, वॉटरलेस वॉशिंग मशीन दाखवलं. असं पाण्याला काय सबस्टिट्यूट शोधता येईल याचा विचार जरूर करा. रिसायकलिंग ऑफ वेस्ट वॉटर, हे एक मला तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची बरं का. ऐकायची इच्छा आहे ना? थांबायचं असं तर सांगा बरं का. ओके. वेस्ट वॉटर हे आपण हजारो TMC पाणी धरणातनं घेतो आणि त्याचं वेस्ट वॉटर करून सोडतो. पण मित्रांनो, आज हे वेस्ट वॉटर सगळ्यात मोठा सोर्स हा आपला पाण्याचा ठरू शकतो किंवा होऊ शकतो आणि ते अवघड नाही. हे पाणी नैसर्गिकरित्या स्वच्छ करू शकतो आपण. ही टेक्नॉलॉजी भारतात आहे. ही टेक्नॉलॉजी आम्ही आता इंजिनिअरिंग कॉलेजला पण वापरणार आहोत. काय आहे? आपण करोनाच्या काळामध्ये इम्युनिटी हा शब्द ऐकला, बरोबर? इम्युनिटी, त्याची इम्युनिटी वाढली, इम्युनिटी कमी झाली. इम्युनिटी कमी झाली की आजार होतात. निसर्गातल्या प्रत्येक घटकाला इम्युनिटी आहे आणि पाण्याला तर आहेच आहे. पाण्यामध्ये किती प्रदूषण गेलं तर पाण्याची स्वतः स्वच्छ करण्याची एक कॅपॅसिटी आहे. पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे काल परवा 30-40 वर्षापूर्वीपर्यंत आधीच्या गावामध्ये धुतलेलं सगळं धुणं, सगळ्या धुतलेल्या म्हशी, सगळं जे पाणी आहे ते इतकं ते खराब व्हायचं तर पुढच्या गावाला गेलं तर ते पाणी पिण्यायोग्य होऊन जायचं. पुढच्या गावातले लोक ते पाणी प्यायचे ना. का? तर पाण्यातले जे मायक्रोब्स असतात, एक विषय प्राणी छोटे छोटे जे मायक्रोब्स आहेत, हे मायक्रोब्स त्या पाण्यातलं हे सगळे जे काही पोल्युशन आहे ते खाऊन डायजेस्ट करायचे आणि परत पाणी क्लीन करायचे. कारण त्यावेळी साबण सुद्धा 501 हा निंबोळे निंबोळेपासून बनलेला होता. सगळे नैसर्गिक याच्या सेंद्रिय पदार्थ होते, नैसर्गिक पदार्थ होते. त्यामुळे ते त्याचं विघटन होऊन जायचं. पण आज मी तिला मगाशी म्हटलं असं इनऑर्गॅनिक केमिकल आणि आपण केलेला जो म्हणजे पाण्यापेक्षा प्रदूषित गोष्टी जास्त असल्यामुळे ते पाणी इम्युनिटी स्वतःची नाही हे करू शकत. मग आपण त्याची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जर बॅक्टेरिया आणि मायक्रोब्स टाकले तर ते मायक्रोब सगळं पाण्यातलं जे काही पोल्युटंट्स आहेत ते खाऊन टाकतात आणि त्यांची संख्या वाढते आणि त्यातून हे पाणी शुद्ध होत जातं. त्याचं कारण हे पाण्यातल्या ज्या वनस्पती असतात त्यांची मुळं असतात, ती मुळं पोल्युटंट शोषून घेतात. शिवाय मुळांचं जे काही रेस्पिरेशन आहे त्यामुळे ऑक्सिजन पाण्यात जातो. आणि तिसरं म्हणजे ह्या मुळांवर असलेले जे मायक्रोब्स असतात ते हे पाणी शुद्ध करण्यासाठी मदत करतात. इट्स व्हेरी इझी बट इफेक्टिव्ह ट्रीटमेंट. तर या प्रकारे आपण पाणी स्वच्छ करू शकतो. तुम्हाला एक गंमत सांगतो, जगातले बॅक्टेरिया असे आहेत ना, हे बॅक्टेरिया कोणतीही गोष्ट खाऊन पचवू शकतात. हे बॅक्टेरिया फिनॉल पचवू शकतात, हे बॅक्टेरिया ॲसिड पचवू शकतात, हे बॅक्टेरिया सोनं खातात, हे बॅक्टेरिया सायनाईड सुद्धा पचवू शकतात. प्रत्येकाची कॅटेगरी वेगवेगळी आहे, प्रत्येकाची स्पेसिस वेगवेगळ्या आहेत. परंतु जगात एकही असा बॅक्टेरिया नाही का जो एक वस्तू विघटित करत नाही किंवा ते खात नाही. तेव्हा सायनाईड या पाण्यामध्ये असलेले कुठलेही पोल्युटंट असतील, ते पोल्युटंट आपण एकदा आयडेंटिफाय केले तर त्यांना कोणते बॅक्टेरिया वापरायचे हे कन्सोर्शिया आपण जर बनवलं आणि त्या पाण्यात टाकलं तर ते पाणी शुद्ध होऊन जातं. गंगा शुद्धीकरण प्रकल्पामध्ये अनेक छोटे ओढे नाले या पद्धतीने शुद्ध केलेले आहेत. आणि गंगेचं कशाला सांगू, हे जे आहे मी रोटरी क्लबच्या माध्यमातून पुण्यातले 2 नाले ह्याच प्रकारे शुद्ध केलेले आहेत. त्याचे रिझल्ट्स आहेत आणि महानगरपालिकेचं आमच्याकडे सर्टिफिकेट आहे की येणाऱ्या पाण्याच्या ज्या प्रदूषित ज्या घटक होते ते आणि ते पाणी शुद्ध झाल्यानंतर पाण्यातले जे काही प्रदूषित नष्ट झालेले घटक आहेत ते दोन्ही सॅम्पल आम्ही टेस्ट केले आणि त्याचे रिझल्ट्स मिळालेले आहेत. यासाठी नो एनर्जी, कुठल्याही प्रकारचं
एनर्जी लागत नाही, वीज लागत नाही, मेकॅनिकल एनर्जी लागत नाही, ट्रीटमेंट प्लांट, STP ट्रीटमेंट, सुएज ट्रीटमेंट प्लांट किंवा इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट लागत नाही. या पद्धतीने ते पाणी, ह्युमन इंटरव्हेन्शन नाही, माणूस तिथं माणसाचा हस्तक्षेप नाही. वन्स फील इट फॉरगेट इट, म्हणजे ते काम निसर्ग आपलं आपलं करत राहतो. तर अशा पद्धतीने तेव्हा ते पाण्याची बाटली तुम्हाला दिसते आहे. आणि हा रोटरीचा आम्ही प्रोजेक्ट केला. तर एक्सप्रेसवे जिथे सुरू होतो, सिम्बायोसिस कॉलेज जिथं आहे, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी, त्याच्या समोरचा हा नाला आहे, ते मागे सिम्बायोसिस दिसतंय, त्या नाल्याचं हे पाणी पुढच्या 3 आठवड्यामध्ये अशा प्रकारे स्वच्छ होतं. तर इट इज पॉसिबल मित्रांनो. टायगर अर्थवर्म हे पाण्यातलं सगळं पोल्युशन खाऊन टाकतात आणि आपल्याला खत देतात, पाणी क्लिअर करतात. हा पुण्यातल्या पर्वती पायथ्याला बागुल उद्यानाजवळ असलेला हा प्रोजेक्ट आहे. आणि नगर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये या प्रकारे वॉटर ट्रीटमेंट सुरू आहे. कारण आपल्याला इथं खत तर मिळतं. टायगर अर्थवर्म सुद्धा मग अशी बॅक्टेरिया जसं काही खाऊन पचवतात तसे पचवणारे टायगर अर्थवर्म आहे. जाता जाता उल्लेख करतो की सगळ्या प्रकारच्या ब्रांचेसला या पाण्यामध्ये आणि पर्यावरणामध्ये काम करायचं स्कोप आहे. इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच, इन्स्ट्रुमेंटेशनच्या लोकांना आहे. सेफ ड्रिंकिंग वॉटर, आपण क्लोरीन वापरतो, आज जगामध्ये ओझोन वापरला जातो वॉटर प्युरिफिकेशनसाठी, ड्रिंकिंग वॉटर प्युरिफिकेशनसाठी. म्हणजे 1980 सालापासून भारत आणि असे 2-3च देश आहेत की जिथे पिण्याचं पाणी शुद्धी करण्यासाठी क्लोरीन वापरलं जातं. फ्रान्समध्ये 1903 सालापासून ओझोन वापरला जातो. आणि अमेरिकेत 1980ला शेवटचा ट्रीटमेंट प्लांट क्लोरीनने डिसइन्फेक्ट करायचा होता, तो संपूर्ण ओझोनने केला जातो. चिपेस्ट, बेस्ट. आणि तुम्हाला बघताय तुम्ही अतिशय छोट्या युनिटपासून तर शेडने फार्मिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या युनिटपर्यंत ओझोन निर्मिती शक्य आहे. आणि त्याची प्रोडक्शन कॉस्ट अति अल्प आहे. म्हणजे गावागावामध्ये आरो प्लांट बसवण्यापेक्षा हे ओझोनचे प्लांट जर बसवले तर अतिशय स्वस्त आणि त्याची ऑपरेटिंग कॉस्ट पण खूप कमी. नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला पाणी शुद्ध करता येतं. पुन्हा एकदा ही IITची विद्यार्थी आहे, IIT मंगलोरची ही विद्यार्थिनी, तिने फायनल इयरचा प्रोजेक्ट केला आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शी हॅज डन द प्रोजेक्ट की वेस्ट वॉटर किंवा अति पोल्युटेड वॉटरपासून तिने ग्लासात ठेवलेलं ते स्वच्छ पाणी बनवलं. या बाटलीची किंमत 100 रुपये फक्त. या 100 रुपयामध्ये 750 लिटर पाणी स्वच्छ होतं. 750 वेळा तुम्हाला ते रिसायकल करता येतं. या मुलीने या 100 रुपयामध्ये ही टेक्नॉलॉजी दिली आहे. आणि आता तिने गावोगावी प्लांट पण बसवले आहेत नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. आणि आता ती म्हणते वेस्ट वॉटर ट्रीटमेंट सुद्धा मी नॅनो टेक्नॉलॉजी बनवणार. आणि या विद्यार्थी लेवलचे लोक काय करू शकतात हे मला मुद्दाम तुम्हाला सांगायचं आहे. वॉटर मॅनेजमेंट. आपल्याला विहिरीचं पाणी दिसतं, नदीचं पाणी दिसतं, बोरचं पाणी दिसतं का? बोरचं पाणी दिसत नाही. बोर पूर्ण पाणी आटल्यावरच लक्षात येतं. गेलं सगळं, वाया गेलं, सगळं वाळलं. परंतु आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तुम्ही हे ॲप जर मोबाईलमध्ये डाउनलोड केलं तर 1 मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या बोरचं पाणी जमिनीपासून काय लेवलला आहे हे समजतं. भूजल ॲप गेल्या 2 महिन्यामध्ये 8 ते 10 पारितोषिके त्याला नॅशनल लेवलची मिळालेली आहेत. आणि हा आपल्या कोल्हापूरच्या एका एन्व्हायरमेंटल इंजिनियरने केलेला लावलेलं हे डेव्हलप केलेलं ॲप आहे. मोबाईल बोरवेलच्या कॅपजवळ धरायचा, बोरवेलवर 1 टन लोखंडाचा आवाज करायचा, त्या साऊंड वेव्स पाण्यापर्यंत जातात, रिफ्लेक्ट होऊन येतात. त्या ट्रॅव्हल टाईम जो आहे तो ट्रॅव्हल टाईम मायक्रोसेकंडमध्ये कॅल्क्युलेट करून ती पाण्याची लेवल काढली जाते. असं हे ॲप. इट हेल्प्स इन वॉटर मॅनेजमेंट अ लॉट. तुमचं सोसायटीचं असो किंवा शेतातला बोरवेल असो, तुम्हाला याचा उपयोग होणार. वेदर स्टेशन. वेदर स्टेशनवर शेती करायला आज आपल्याकडे सगळे लोक आलेले आहेत. वेदर स्टेशन आपल्या तालुक्यात सुद्धा आहे. पण परवा किसान प्रदर्शनामध्ये हे वेदर स्टेशन 1 लाख रुपयाचं आहे. सेम असंच वेदर स्टेशन एका इंजिनियरने 10,000 रुपयाचं बनवलं. आणि त्याने सांगितलं सगळं शेत मी 12,000 रुपये एकराप्रमाणे 1 एकराला 12,000 रुपये खर्च ॲटोमेशन करून देतो. म्हणजे पाणी वाचण्याचा संबंध आहे हा त्या वेदर स्टेशनशी आहे. आणि 10,000 रुपयामध्ये ते वेदर स्टेशन तो तिथं बसवतोय. टेक्नॉलॉजी, जनरेशन आणि आपला सगळा संबंध हा रिमोट सेन्सिंग आणि GIS मॅपिंगवरनं जॉग्राफीचे लोक असतील किंवा टेलिकम्युनिकेशनचे लोक असतील तर त्यांना याप्रमाणे वॉटर मॅनेजमेंट आज जगात सुरू आहे.
बोरवेल रिचार्ज, बोरवेलला पाणी आपल्या रूफटॉपचं किंवा जमिनीवरचं पाणी जमिनीखालच्या खडकामध्ये सोडण्यासाठी, गाळून सोडण्यासाठी ही यंत्रणा आहे. याला आपण बोरवेल रिचार्ज किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतो. एक फिल्टर फक्त असतो, ते शब्द खूप मोठा आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग. खरं तर काय, पडणाऱ्या पावसाचं पाणी खडकामध्ये जिरवायचं. खडक हीच टाकी मानायची, त्या टाकीमध्ये पाणी साठवायचं, ते रेन वॉटर हार्वेस्टिंग. आता तर तो फिल्टर मीडिया हा जो आहे इथे, हे वाळू खडी आणि हे सगळं करत बसा, याच्याऐवजी इतके साधे फिल्टर आले. हे फिल्टर बसवले की साफ करा 10 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये हा फिल्टर साफ, परत रेन वॉटर हार्वेस्टिंग सुरू. शोषखड्डे, सोकपीठ कोकणामध्ये किंवा विदर्भामध्ये हा प्रकार फार प्रचलित आहे. आपल्या असलेल्या आजूबाजूचं जे पाणी आहे ते जमिनीमध्ये जिरवायचं. जमिनीमध्ये जिरवलं म्हणजे त्याचं बाष्पीभवन शून्य होतं आणि ते अनेकांना उपलब्ध होतं. तुमच्याकडे बोरवेल नसेल तर घरगुती तुमची इच्छा असेल आणि पाण्याबद्दल काही काम करायचं असेल तर 500 रुपयाचा बॅरल आणि 100 रुपयाचा पाईप एवढं सुद्धा तुमचं भरपूर काम करू शकतं. 600 रुपयामध्ये तुम्ही हजारो लिटर पाणी जमिनीमध्ये मुरवू शकता आणि तुमचा वाटा असं निसर्गाला मदत करण्याचा किंवा स्वतःलाच मदत करण्याचा उचलू शकता. आणखीन एक टेक्नॉलॉजी मला तुम्हाला दाखवायची. जमिनीतलं जे पाणी आहे, जमिनीतलं पाणी खाली जिरतं, खालच्या खडकामध्ये साठतं. त्यानंतर आपण 200 फूट 400 फूट इतक्या खाली पाणी जायला काही दशकं आणि शतकं लागतात. आपण ते पाणी उपसून संपवून टाकल्यानंतर परत ते कधी रिचार्ज होणार आहे माहीत नाही. तर त्याला पर्याय काय, त्याची एक टेक्नॉलॉजी मी तुम्हाला दाखवतो. रिंग ऑपरेट होईल ना, लिंक ऑपरेट होईल ना, नेट आहे ना इथे. नसेल. बोर चार्जर तुम्हाला यूट्यूबवर हे सहज सापडेल. बोर चार्जर येस, शेवटच्या टप्प्यावर येऊ. व्हॉट प्रवरा कॅन डू. एका कॉलेजचं तुम्ही एरिया, आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजचा 80 एकर एरिया आहे. 80 एकराचं जे पाणी आहे ते 80 एकराचं पाणी पाऊस आला कुठेतरी थोडंफार जिरतं. हार्डली नैसर्गिकरित्या जिरणं 4% जिरतं. बाकी सगळं पाणी सॉईल मॉइश्चर वाढतं आणि नंतर इव्हॅपोरेशन होऊन लॉस होतं. 80 एकराचं पाणी तुम्ही हार्वेस्ट करू शकता. सगळ्या इमारतीवरचं पाणी हार्वेस्ट करू शकता. सगळ्या आपल्या प्रवरा सोसायटीमध्ये जेवढे शाळा कॉलेजेस आहेत ते सगळ्यांचं रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण करू शकतो. दुसरं, झिरो डिस्चार्ज. आमच्या मगाशी तुम्हाला दाखवलं अशा काही टेक्नॉलॉजी वापरून आपण आपल्या कॉलेजमध्ये वेस्ट वॉटर तयार होणारच नाही किंवा जे झालेलं वेस्ट वॉटर आहे ते ट्रीटमेंट करून रिसायकल करून आपण वापरू. हे झिरो डिस्चार्ज. आमच्यापासून बाहेरचं पाणी पोल्यूट होणार नाही, उलट आम्हीच आमचं पाणी तयार करू, या माध्यमातून आपण काम करू शकतो. झिरो डिस्चार्ज. वेस्ट वॉटर रिसायकलिंग. मग आपलं कॉलेज झालं, नंतर आपली सोसायटी झाली, आपल्या 40 गाव एरिया आहे. 40 गाव एरियामध्ये आपण हे काम करू शकतो. याच प्रकारे पुढचं म्हणजे हा 10 वर्षाचा प्लॅन असू शकतो. हा आत्ताच नाही. हे पहिलं वर्ष, पहिले 2-3 वर्ष कॉलेजसाठी केलं, त्याच्यानंतर एज्युकेशन सोसायटीसाठी केलं, त्यानंतर आपण पूर्ण 40 गावासाठी केलं. पाणी हार्वेस्ट केलं, तसंच पाणी वाचवण्यासाठी जे काही आता आपण वेगवेगळे मेजर्स पाहिलेत, विशेषतः शेतीमधले, ते जर पाहिले तर याच्यातनं पाणी आपण वाचवू शकू. आणि पाणी वाचवल्यामुळे आपोआप ग्राउंड वॉटर जे आहे ते ग्राउंड वॉटर लेवल वाढण्यासाठी मदत होईल. ते सुद्धा आपण आपल्या हजारो लाखो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आपण अनेकांपर्यंत पोहोचून ते करू शकतो. ट्रेनिंग फॉर रेसिड्यू फ्री फूड. आपण जसे प्रदूषणामुळे विषयुक्त अन्न हे टाळण्यासाठी आपल्याला आपल्याच हे बॉटनीचे प्राध्यापक, बॉटनीचे विद्यार्थी किंवा सगळ्याच लोकांनी याच्यावर जर मदत केली तर रेसिड्यू फ्री म्हणजे काय आणि ते कसं करता येईल, आणि मग त्यासाठी आपल्या जैविक खतं आणि जैविक कीटकनाशक. आणि हा भ्रम काढून टाका की सेंद्रिय शेती किंवा जैविक शेती केली तर उत्पादन कमी येतं.
अजिबात नाही. तुम्ही जर तंत्रज्ञानाचा व्यवस्थित समजून घेतलं आणि झाडांची सगळी क्षमता जर लक्षात घेतली तर सेंद्रिय शेतीपासून सुद्धा मॅक्झिमम यील्ड काढणं शक्य आहे. आणि तुम्ही जर विविध प्रदर्शनामध्ये बघितलं तर हे आपल्याला सापडतं की विषमुक्त अन्न करणं म्हणजे महाग आणि ते परवडणारं नाही, हे खोटं आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं प्राचार्य किंवा कोणी बसलेले असतील तर मला सांगायचं आहे की NSSचा चेहरा बदलावा. NSSचे कॅम्प असतात, ऊर्जायुक्त मुलं असतात, हुशार असतात, इतक्या गोष्टी करतात आणि त्यांना जाऊन ते टिपिकल झाडू घ्या आणि गाव झाडा. अरे इतक्या गोष्टी आहेत. यांची बुद्धिमत्ता वापरा, यांचे 2 हात वापरा, यांचे मेंदू वापरा, त्यांचं स्वतःचं प्रबोधन करू द्या. आणि त्यांना मी सांगितल्याच्या 5 टेक्नॉलॉजी जरी त्यांनी गाववाल्यांना सांगितल्या आणि त्याचा अनुभव घेतला तर बघता बघता परिवर्तनाला वेळ लागणार नाही. NSSचा चेहरा बदलण्यासाठी मी मुद्दाम कॉलेजच्या कॅम्पसमध्ये बोलतोय म्हणून हे NSSचा उल्लेख करतोय. तर मित्रांनो, सांगता करताना एकच सांगेल, या ब्रह्मांडामध्ये असंख्य आकाशगंगा आहेत. किती आहेत आपल्याला माहित नाही, गॅलॅक्सीज. त्या हजारो किंवा शेकडो आकाशगंगांमध्ये हजारो ग्रह, हजारो तारे आहेत. ह्या हजारो ग्रह आणि ताऱ्यांपैकी फक्त पृथ्वी असा ग्रह आहे की ज्याच्यावर जीवसृष्टी आहे. आणि ती जीवसृष्टी केवळ पाण्यामुळे आणि हवेमुळे आहे. हे माणसा, अजून तरी जागा हो, अजून तरी जागा हो. इतरांचं राहू दे, स्वतःला वाचवण्यासाठी तरी तू जागा हो, जागा हो, जागा हो. धन्यवाद. धन्यवाद सर. श्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प घुमताना माननीय श्री सतीशजी खाडे, प्रसिद्ध उद्योजक पुणे तथा प्रवरा इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी यांनी आपल्या उगवत्या शैलीमध्ये जे काही सध्याचे प्रॉब्लेम्स आहेत, वॉटर ट्रेडिंग, वॉटर पोल्युशन किंवा पाणी वाचविण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी काय काय उपाय केले पाहिजेत याबद्दल चित्रफितीच्या रूपाने आपल्याला माहिती दिली आणि अतिशय तळमळीने सर्व सांगितलं. तर याबद्दल मी आपल्या प्रवरेच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक समूहातर्फे त्यांचे शतशः आभार मानतो की सरांनी वेळात वेळ काढून लोणीला ते आले आणि आपल्याशी हितगुज त्यांनी केलं. त्याचसोबत आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या आपल्या मार्गदर्शिका नामदार सौ शालिनताई विखे पाटील यांचंसुद्धा मी आभार मानतो. तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माननीय श्री कैलासनाना तांबे पाटील यांचे आभार मानतो. आपल्या संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर हिरेमठ सर, तसेच इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गोलाने सर यांचे आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानतो. आणि सर्वात शेवटी या व्याख्यानमालेचा प्रेरणास्त्रोत असलेले सन्माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय डॉक्टर राजेंद्रजी विखे पाटील साहेब, तसेच माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब या सर्वांचे सुद्धा मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. उद्याचं पुष्प गुंफण्यासाठी हरिभक्त परायण जगन्नाथ पाटील, प्रसिद्ध निरूपणकार, ठाणे, हे उद्या इथे येणार आहेत. तरी सर्वांनी त्या व्याख्यानात सुद्धा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद.